सर ते हे घ्यायचं का काय आपलं. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांनाच आपण त्यांचं ऐकूया. आणि सगळ्यांच्या साक्षीने मी त्यांना इन्व्हाइट करतो. प्लीज वेलकम सर, डॉक्टर रावसाहेब गैरे सर. थँक्यू सर. सर्वांना जय हरशिएम. येस. सर्वात पहिल्यांदा तर आज मला बोलण्याची संधी दिली. सर्व आपल्यांचे खूप खूप धन्यवाद की आज मला आपणापुढे व्यक्त होण्याला चान्स दिला. सुरुवातीला तर मी देवाचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला मनुष्य जन्म दिला. त्याच्यानंतर शाळेतील गुरुजन ज्यांच्यामुळे आपण घडलो, आई वडील ज्यांच्या संस्कारामुळे आपण एक जग चांगल्या पद्धतीने बघू शकतो, किंवा त्यात काही गोष्टी आपण आज जे आपण काय वावरतो आहे ते त्यांच्यामुळे. आणि ज्यांच्यामुळे मला ही संधी किंवा ही अपॉर्च्युनिटी मिळाली, असे सर्व अपलाईन आणि आपल्या टीमचे मेंटर अण्णासाहेब गैरे, महेश सर, अजय सर, आपले टीमचे इम्रान आदरणीय सोनवणे सर, आणि लाईन ऑफ स्पॉन्सरशिप आपले सर्व असतील, सर्वांचे मी खूप खूप आभार आहे की आपण मला या संधी ही संधी मला दाखवली. कदाचित जर मला अजूनपर्यंत कोणी दाखवलं नसतं तर माहित नाही मी या अभियानामध्ये काम करत असतो किंवा नसतो, माहित नाही. गॉड हॅज अ प्लॅन. तर पुन्हा एकदा मी खूप खूप भाग्यवान आहे की खरोखर आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय आणि आपल्याला एवढ्या मोठ्या अभियानामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते आहे. आणि एवढ्या चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये आपल्याला वावरण्याचा किंवा राहण्याची संधी मिळते. तर आपली वीकली मीटिंग मध्ये आज मी सुरुवातीला सर्वांचं स्वागत करतो. आज मराठीतच मीटिंग घेऊया. मराठीत मला वाटतं मराठी समजत नाही असं कोणी आहे का आपल्या मीटिंग मध्ये? बहुतेक नसावं कोणी. ठीक आहे, हरकत नाही. तर आजचा वीकली मीटिंग मध्ये परत एकदा मी स्वागत करतो. आज पीपीटी नाही, मी बोलणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लिहून घेता आला तर लिहिण्याचा प्रयत्न करा. दुपारी अजय सरांचा फोन झाला, म्हटले आज मीटिंग घेता येईल का तुम्हाला? म्हटलं घेता येईल, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यावर पीपीटी बनवायला वेळच मिळाला नाही. असो, उलट अचानक काही गोष्टी चांगल्या घडतात. आपण म्हण आहे ना, जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. आणि जस्ट या 2-3 महिन्यात जर पाहिलं तर आपले खूप सारे प्रोग्राम झाले, खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातल्याच बऱ्याचशा गोष्टी आज आपण शेअर करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आरसीएम बिझनेस किंवा नेटवर्क मार्केटिंग का, त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. तर बघा, आज आपण जर मार्केटमध्ये फील्डमध्ये जर गेलो आणि एखाद्याला म्हटलो की तुम्हाला अजून एक्स्ट्रा इन्कम पाहिजे का, तर आपल्याला उत्तर काय येतं? काही चेई सिस्टीम आहे का, किंवा कदाचित एखाद्या कंपनीचं नाव सांगतात. बरोबर की नाही? किंवा बरेचसे लोक तर नाव ठेवतात आपल्या नेटवर्क मार्केटिंग अशा काही सिस्टीमला, की हे काहीतरी ज्यांना काम नाही त्यांचं काम आहे, किंवा मग ज्यांना दुसरं काही जमत नाही मग ते हे करतात की काय, असं काहीतरी लोकांचे गैरसमज आहेत. तर ही लोकांची चूक नाही. माझा आवाज प्रॉपर येतोय ना सर? थँक्यू. येस सर. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे काहीतरी ज्याला काम नाही त्याचं काम आहे. तर मित्रांनो, त्यांची चूक नाहीये. तर त्यांच्याविषयी काहीतरी असे इन्शुरन्स किंवा असे काही गोष्टी घडलेल्या असतात, कदाचित त्यामुळे त्यांचा तो एक गैरसमज झालेला असतो. तर तोच गैरसमज कसा काढायचा, किंवा त्याच्याविषयी कशी आपण त्यांची जी त्यांना जे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे अशा सिस्टीमकडे, तो आपण कसा बदलू शकतो,
पुढील एक 5-7 मिनिटांमध्ये आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. तर बघा, सिंपल गोष्ट आहे. एक 50 वर्षापूर्वीचा जर विचार केला आपण, तर 50 वर्षापूर्वी जर पाहिलं तर मोबाईल ही सिस्टीम कोणालाही माहीत नव्हती. आणि त्यावेळेला जर आपण म्हटलं असतो की आपण एकमेकाशी बोलू शकतो, तर त्यावेळेला काय झालं असतं? कुणाला तरी एकाला मी महेश सरांनाच विनंती करतो, त्यांचा व्हिडिओ ऑन आहे. तर त्यावेळेला जर आपण एखाद्याला म्हटलं असतो की आपण एकमेकाशी बोलू शकू, तर काय वाटलं असतं लोकांना? विश्वास बसला नसता किंवा शक्य नाही ही गोष्ट असं वाटलं असतं बऱ्याच वेळेस. तर कारण काय, तर त्यावेळेला ही टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत नव्हती. म्हणजे त्यात आपली चूक काही नाहीये, आपल्याला माहितच नव्हतं. येस. त्याच पद्धतीने जसं आपण आज लोकांना सांगतोय की असं असं होऊ शकतं, हे आपण काही गोष्टी पाहिल्यात किंवा आपण अनुभवल्यात म्हणून आपण हे सांगू शकतो. परंतु त्या व्यक्तीला हे माहीतच नाही, तर ते नाहीच म्हणणार आहे, त्यांची चूक नाही. मग आपल्याला जसं आपल्याला आज आपला विश्वास वाढला आहे किंवा आपल्याला खात्री झाली आहे की 100% आपण याच्यातून खूप मोठं काम करू शकतो, हाच विश्वास आपल्याला त्यांना द्यायचा आहे. विश्वासचे काही कुठले टॅबलेट मिळत नाही, काही गोळी नाही, इंजेक्शन नाही. त्याचं आपल्याला आपल्या आपण जे काही आपले हावभाव आहेत किंवा आपण त्यांच्याविषयी त्यांच्या समोर जे बोलणार आहोत, आपला जो कॉन्फिडन्स आहे, त्याच्यातून आपण ते दाखवू शकतो त्यांना. त्याच पद्धतीने अशी भरपूर उदाहरणं. हे एक उदाहरण पाहिलं आपण. टीव्हीचं उदाहरण पाहिलं तर पूर्वी टीव्ही नव्हते. जेव्हा सुरुवातीला टीव्ही आले किंवा सुरुवातीला वीज आली आपल्याकडे, लोक वीज घाबरायचे वीज कनेक्शनला. परंतु आज काय परिस्थिती, विजेशिवाय आपण राहू शकत नाही. हेच आपल्या आरसीएम बिझनेस किंवा मग नेटवर्क मार्केटिंगच्या बाबतीत होणार आहे. आणि हा जो गोल्डन पिरियड आहे 2026 ते 2030, ही खरी याची पायाभरणी. या 5 वर्षामध्ये जी व्यक्ती याच्यामध्ये मन लावून काम करेल ना, त्यांचे पिढ्यानपिढी याच्यामध्ये सुखी होणार आहे. कारण आज जर पाहिलं भारताचा टर्नओव्हर, तर जवळपास $1 बिलियन टर्नओव्हर आहे. आणि हा टर्नओव्हर $228 बिलियन होणार आहे. म्हणजे कदाचित आपल्या करन्सीमध्ये जर आपण काढायला गेलो, तर आपल्याला ते शून्य सुद्धा मावणार नाही, एवढी मोठी ती रक्कम होते. आणि त्यामुळे हा विश्वास आपल्याला आहे. परंतु मग हा विश्वास आपल्याला त्यांना दाखवावा लागेल. गुगलवरती आपण हे त्यांना दाखवू शकतो. गुगलमध्ये ही माहिती आहे. आजच मी ते बघत होतो, त्याच्यामुळे तो आकडा काढू शकलो. तर खूप मोठी त्याच्यामध्ये खूप मोठी म्हणजे अगदी आपल्या विचारशक्तीच्या पलीकडची ग्रोथ होणार आहे. परंतु कुणाची होईल? जो याच्यामध्ये काम करेल. बरोबर की नाही? आपण फक्त जॉईन आहे आणि कामच नाही केलं तर होईल का? बिलकुल होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काम करावं लागेल. आता त्याच्यामध्ये बघा, अजून भरपूर काय आहे. आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये अपडेट आणि अपग्रेड व्हावं लागणार आहे. आता अपडेट आणि अपग्रेड ही दोन उदाहरणं आपल्या मोबाईलसाठी खूप जबरदस्त आहे. बघा, आपण मोबाईल वापरतो, त्याला जर आपण अपडेट केला नाही तर चालतो का तो? नाही चालत, नो. हँग होतो. बरोबर की नाही? काय हँग होतो? तर त्याच्यामध्ये जी नवीन सिस्टीम अपडेट झाली, ती आपण अपडेट न केल्यामुळे तो हँग होतो, जुन्या सिस्टीममुळे. बरोबर की नाही? त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये अपडेट व्हावं लागणार आहे. दररोज आपल्याला नवीन नॉलेज घ्यावं लागणार आहे, दररोज नवीन नॉलेज शिकावं लागणार आहे, आणि मग तेच आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. आता अपग्रेड अपग्रेड म्हणजे सुद्धा आपल्याला सुद्धा अपग्रेड व्हावं लागेल. आपले स्वतःचे विचार बदलावे लागतील. स्वतःच बऱ्याचशा गोष्टी, साधी गोष्ट आहे. आपण आरसीएम एवढ्या मोठ्या अभियानामध्ये आहोत, तर आपण एक दोन साधे आरसीएमचे ड्रेस घेऊ शकतो. जेव्हा आपण आरसीएमचं काम करणार आहोत, आरसीएमचा ड्रेस घालून गेलो ना, तर नक्कीच आपला जो कॉन्फिडन्स आहे ना, त्याच्यामध्ये खूप मोठा बदल दिसतो. आपल्या स्वतःला आपण बघा, आपले बनियन असेल, अंडरवेअर असेल, ह्या गोष्टी 100% जर आपण वापरल्या, तर आपला जो कॉन्फिडन्स तो नक्कीच एक वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि तो आपल्या त्याच्यातून जाणवतो, आपल्या बोलण्या चालण्यामध्ये तो जाणवतो. त्याच्यानंतर आता नेटवर्क मार्केटिंग आरसी बिझनेस का, तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे की 100% रिस्क फ्री बिझनेस आहे. आता 100% रिस्क फ्री म्हणजे काय? पहिलं तर आपल्याला जॉईनिंग फ्री आहे, सगळ्यांना माहिती आहे. ₹1 सुद्धा याला चार्ज लागत नाही. दुसरी गोष्ट, जी काही आपण खरेदी करतो, नॉमिनल खरेदी 1, 2, 5 हजार म्हणजे काही नाही. जरी तर 2 कोटी जर आपले डिपॉझिट असतं, तर आपण किती वेळ दिला असता दररोज?
10-15 तास आरामशीर एका दिवसात. मिनिमम 10-15 तास आपण दिले असते, म्हणजे 24 तास आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहिला असतो. परंतु आज आपली गुंतवणूक नाही म्हणून आपल्याला त्याचं तेवढं महत्व नाही. परंतु खरोखर 2 कोटी गुंतवल्यासारखेच आपल्या याच्यामध्ये आपल्याला तेवढं आउटपुट मिळणार आहे. आणि जर आपण तेवढा वेळ 10-15 तास तर नाही म्हणणार मी, रोजचे 2 तास जरी आपण प्रामाणिकपणे दिले याच्यामध्ये 2-3 तास, तर नक्कीच आपण तेवढी ग्रोथ करू शकतो. जर गेल्या 20-25 वर्षांना 2000 पासून आजपर्यंत जर आपण हिस्ट्री पाहिली, तर जे काही करोडपती झालेत ना टोटल, सगळ्यात फास्ट आणि जास्त करोडपती झालेली जर आपण संख्या पाहिली तर नेटवर्क मार्केटिंग मध्येच मिळेल आपल्याला. ही 25 वर्ष नाही, इथून मागच्या, इथून पुढच्या 5 वर्षात तर त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे. जे 25 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त या 5-7 वर्षातच होणार आहे. त्याच्यामुळे त्याचे काही पटीने होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला तयार व्हावं लागेल, आपली मानसिकता तयार करावं लागेल. आपली मानसिकता तयार झाली तर आपण ऑटोमॅटिकच काम करायला, जसं की आता आपण ठरवलं की आपल्याला दिल्लीला जायचं आहे, मग आपण एक तर सुरुवात काय करतो, आपलं रिझर्वेशन ट्रेनचं असेल तर ट्रेननी, विमानाचं असेल तर विमानी, बाय कार, बस, जे काय असेल ते ट्रॅव्हल वगैरे. परंतु आपण पहिल्यांदा काय करतो, आपलं रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, आपल्या मनात विचार आला किंवा आपण ठरवलं दिल्लीला जायचंय, मग आपण रिझर्वेशनची तयारी केली. मग जवळ 1-2 दिवस राहिले की आपण बॅग भरायला सुरुवात करतो, काय न्यायचं काय नाही न्यायचं, अजून बाकीची तयारी, पैशांची तयारी. म्हणजे थोडक्यात काय, तर आपली मानसिकता तयार होते की आपल्याला आता दिल्लीला जायचंय, आणि मग त्या पद्धतीने आपण त्या कामाला सुरुवात करतो. सेम कंडिशन इथे तीच आहे. आपण ठरवलंय की मला याच्यातून डायमंड जायचं, की बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक होणार आहे, त्याला वेगळं काही करायला लागणार नाही. ऑटोमॅटिक आपल्याकडून त्या गोष्टी होणार आहे. रोज 2-3 प्लॅन होणार, नवीन लोकांना भेटणार. आपली लिस्ट जरी संपली तर आपली लिस्ट ऑटोमॅटिक वाढेल. का, तर आपली मानसिक स्थिती किंवा आपली मानसिकता तयार होणार आहे की मला डायमंड जायचे आणि त्यासाठी काय करायला लागणार आहे. आणि नवीन नवीन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक सुचणार आहे. जसं की टीसी सर नेहमी सांगतात की काहीतरी नवीन तुम्ही आविष्कार करा. आविष्कार करा म्हणजे वेगळं काही नाही, ऑटोमॅटिक सुचतं ते. तर आपल्याला त्या पद्धतीने विचार करणं खूप गरजेचं आहे. आता पहिलं तर रिस्क फ्री आहे. दुसरं, आज जर जॉबची सिक्युरिटी पाहिली तर आपल्याला माहिती आहे जॉब हा विषय संपलेला आहे जवळपास. गव्हर्नमेंट जॉब तर संपलेच, परंतु प्रायव्हेट जॉबची सुद्धा गॅरंटी राहिलेली नाही. आणि त्यामुळे काय होतंय की बऱ्याच लोकांना वाटतं की अरे आमच्या मुलाला, आपली जॉब सिक्युरिटी म्हणजे मानसिकता आहे आपली की जॉब लागला, नोकरी लागली की आपलं आयुष्य सुखकर होतं. मान्य आहे. परंतु जॉब विषयी असं पण आहे की भूका मरणे नाही देती नोकरी, और तरक्की करणे नाही देती. म्हणजे थोडक्यात काय, नोकरी वाईट नाही, परंतु एक लिमिटेशन आहे त्याला, आणि आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन काम करायचंय. त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच ही मानसिकता आता डोक्यातून काढून टाकावं लागेल की आपल्या पुढच्या पिढीला जॉब मिळतील, किंवा आपल्याच काही लोकांना जॉब आहेत ते टिकवण्याची सुद्धा खूप बिकट परिस्थिती आहे. हो. अगदी आज जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी रोबोट काम करतात, ते एआयडी काम सुरू आहे. त्याच्यामुळे अगदी जॉबचा विषय संपलेला आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला दुसरा मार्ग कुठला असेल तर बिझनेस हा एकमेव आहे. आणि बिझनेस करायचा असेल तर पैसे लागतील, आणि पैसे नाहीये म्हणून तर आपण या साध्या आणि सिंपल आणि आपल्यासारख्या व्यक्तीलाच हा बिझनेस करता येण्याजोगा आहे. आणि 100% झपाटून जर आपण त्याच्या पाठीमागे लागलो, टीसी सर तर सांगतात की म्हणजे भूत पाठीमागे लागल्यासारखं आपण या बिझनेसच्या पाठीमागे लागलं पाहिजे, की बिलकुल दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे. मी कुठेही गेलो, लग्नात जरी गेलो, परवाच्या एका लग्नामध्ये गेलो होतो, तर 2 मिनिट झाले की मी शेजारच्याला परत त्याच विषयावर यायचो. तर ती व्यक्ती म्हटली, सर तुम्ही खरोखर एवढे म्हणजे 100% एवढं कसं काय तुम्ही एकरूप होऊ शकता एवढ्या या कन्सेप्टची. म्हटलं आपल्या डोक्यात किंवा आपण ठरवलेलंच ते, आपल्याला त्या मार्गाला जायचंय, तर मग त्याच्यात काय लाजायचं, काय काय अडचण आहे, सांगायला काय, बोलायला काय अडचण आहे. आपण कोणाला फसवत नाही आपल्याला माहिती आहे, कोणाचं वाईट करत नाही आपल्याला माहिती आहे. मग बोलत राहायचं. बोलत राहिलं तर नक्कीच त्याच्यातून मार्ग निघणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला चांगली व्यक्ती मिळत जाणार आहे. चांगले प्रॉडक्ट तर मिळतातच ऑलरेडी, त्याच्याविषयी काय आपण आज जास्त बोलणार नाही. प्रॉडक्ट्स ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, परंतु त्याच्याविषयी आपण वेगवेगळे सेशन घेतो. तर प्रॉडक्ट विषयी जास्त बोलणार नाही, पण आपली ती खूप मोठी ताकद आहेच आपल्याकडे.
अशी ताकद आज मार्केटमध्ये जर पाहिलं ना, तर एकाही कंपनीकडे एवढे प्रॉडक्ट्स आज नाही आहेत नेटवर्क मार्केटिंगमध्ये. तुम्ही विचार करून बघा किंवा थोडस चाचपणी करून बघा. कालच केशी सरांचं मी एक सेशन ऐकलं, केशी छाबरा सरांचं. तर त्याच्यात त्यांनी ओपनली सांगितलं की म्हटले मी चॅलेंज देऊन विचारतो सांगतो की अशी कंपनी तुम्हाला भारतात काही जगामध्ये पण मिळणार नाही नेटवर्क मार्केटिंगमध्ये एवढी स्वतःचे प्रोडक्ट्स असणार आहे आणि ह्या क्वालिटीचे प्रोडक्ट देणार आहे. आणि खरोखर आहे, आपण स्वतः वापरतोय ते. त्याच्यामुळे आपली ती खूप मोठी एक ताकद आहे. आणि अजून याची चांगली गोष्ट अशी आरसी बिझनेसची किंवा नेटवर्क मार्केटिंगची, वॉरन बफे सांगतात बघा की असं काही तुम्ही करा की तुम्ही झोपले तरी पैसे आले पाहिजे, तुम्ही चालले तरी पैसे आले पाहिजे, आणि तुम्ही काम करत असले तरी पैसे आले पाहिजे. थोडक्यात काय की नेटवर्क शिवाय याला कुठलाही पर्याय नाही. रॉयल्टी सारखा याच्यामध्ये एकच पर्याय आहे आपल्याला, आणि त्याच्यासाठी रॉयल्टी आपण मिळवू शकतो. एखादं खूप मोठं घर बांधून ठेवलंय, त्याचं भाडं येईल, परंतु त्याला सुद्धा एक लिमिटेशन आहे. ती रॉयल्टी की आपली पिढ्यानपिढ्या मिळेल याची गॅरंटी नाहीये. परंतु हे काय आहे की आपण एक आंब्याचं झाड लावतोय आज, आणि ते मग पिढ्यानपिढ्या मिळणार आहे. त्या आंब्याच्या झाडाला आपल्याला जगवायचंय. अगदी छोटं रोपटं जेव्हा आपण लावतो ना, लावल्यानंतर त्याला जसं कुंपण करतो, तसं आपण एक एक व्यक्ती जेव्हा याच्यामध्ये जोडणार आहे, तर त्याला त्या पद्धतीने त्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचंय निगेटिव्हिटी पासून. कारण मार्केट 100% निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्हिटी पासून म्हणजे आपण त्याला धरून नाही ठेवू शकत. मग त्याला आपण काय करू शकतो, त्याला संपर्क ठेवून आपण त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकतो. थोडक्यात काय, तर आपण पॉझिटिव्ह त्यांना सांगितलं की निगेटिव्हिटी त्यांची ऑटोमॅटिक कमी होणार. तर ह्या पद्धतीने नेटवर्क मार्केटिंग अजून भरपूर आहे सांगायला, परंतु आज आपलं मेन टॉपिक आहे की आपल्याला याच्यात नेमकं काय करायचंय. परंतु पार्श्वभूमी लक्षात यावी, थोडस आपल्याला पण व्हिजन कळावं की का करायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपण थोडासा हा विषय घेतला होता. जर आपण आता हा बिझनेस किंवा याच्यामध्ये अभियानामध्ये जर आपण व्यवस्थित काम करू शकलो, तर आपली सगळी स्वप्न याच्यातून पूर्ण करू शकतो. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. आपलं मनी फ्रीडम असेल, टाइम फ्रीडम असेल, सिक्युरिटी असेल, सर्कल असेल, खूप नवीन नवीन सर्कल मिळणार आहे बघा. असं सर्कल की जे की आपल्या पिढ्यानपिढ्या ते सुद्धा पुढच्या पिढीशी आपले अटॅच होणार आहे. बघा आपली एखादी लाईन आहे, आपली मुलं आणि त्यांची मुलं ते पण अपलाईन डाऊनलाईन असणार आहे, म्हणजे ते सुद्धा एकमेकाशी अटॅच होणार आहे. ही पिढ्यानपिढीची आपण तरतूद करून ठेवतोय. म्हणजे अगदी आपण म्हणतो ना, एखादा मित्र तयार करायचा आहे, तरी तर ऑलरेडी आपण मित्र आपल्या मुलांना मित्र तयार करून देतोय. आणि हे कुठेही पैसे देऊन पण मिळणार नाही. आणि तेही कसे, तर अगदी चांगले संस्कार किंवा मग अगदी चांगले असणारे, त्यांच्यामध्ये वाईट गोष्टी नसणारे, तीच लोक इथे टिकून राहणार किंवा सक्सेस होणार आहे. त्याच्यामुळे 100% आपण खूप काय असं मिळवतोय. फक्त आपण विचार करण्याची गरज आहे की आपण काय करतोय, कशामध्ये आहोत आणि काय केलं पाहिजे. स्वतः विचार केला तरच होणार आहे. इतरांनी किती मोटिवेशन दिलं ते तेवढं पुरतं असतं, परंतु सेल्फ मोटिवेशन जे असतं ते आपल्याला आयुष्यामध्ये कधी कमी होत नाही ते, किंवा आपली बॅटरी कधी डिस्चार्ज होत नाही. सेल्फ मोटिवेशनसाठी आपल्याला त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर सगळ्यात पहिलं आता आपण बिझनेस स्टार्ट केलाय. आता आपण थोडस मुद्द्यावरती येऊया. आपण बिझनेस जॉईनिंग केला आहे किंवा आपण एखाद्याचं जॉईनिंग केलंय, आज सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की त्या व्यक्तीचं प्रॉपर स्टार्टअप करणं खूप गरजेचं आहे. आता प्रॉपर स्टार्टअप म्हणजे काय, सगळ्यात म्हणतात प्रॉपर स्टार्टअप. प्रॉपर स्टार्टअप म्हणजे काय, सगळ्यात पहिलं तर त्यांची जॉईनिंग त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांचा फॉर्म फिलअप करणे, पहिली गोष्ट. छोटी गोष्ट आहे, परंतु याच्यापासून खूप मोठी गोष्ट घडते. दुसरी गोष्ट आहे, त्यांचा फिलअप करताना अगोदर त्यांना ऍप त्याच्यामध्ये डाउनलोड करून द्यायचं, म्हणजे वेगळं परत आपल्याला आरसीएम ऑफिशियल जे ऍप आहे आपलं, ते वेगळं त्यांना डाउनलोड करण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामधलं काही गोष्टी त्यांना दाखवायचे, प्रॉडक्ट कसे बघायचे, त्याची एमआरपी, डीपी तर आपण त्यांना लॉग इन केल्यानंतर बघू शकतो. त्याच्यानंतर ऑनलाईन ऑर्डरचं पण त्यांना थोडंफार दाखवू शकतो आपण. आता प्रॉपर स्टार्टअप मध्ये जेव्हा त्यांची खरेदी करायची, त्यांची खरेदी शक्यतो शॉपला जाऊन करणं अगदी चांगलं राहील, किंवा जास्तीत जास्त डिस्प्लेवर. ते स्वतः जर घरातले नवरा बायको असतील, दोघांना जर आपण घेऊन गेलो तर अतिउत्तम. तो प्रॉपर स्टार्टअप नक्कीच होऊ शकतो. कारण का, तर
काही गोष्टी मिस्टरला माहीत असतात, काही गोष्टी मिसेसला माहीत असतात. असं करून जर दोघांना घेऊन गेलो आपण तर ती खरेदी मिनिमम 5-7 हजारची सहज होते. त्याच्यामुळे कपलला घेऊन जाणे खूप गरजेचं आहे. प्रॉपर स्टार्टअप मध्ये हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर खरेदी झाल्यानंतर 1-2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्याकडे वेलकम मीटिंग करायची आहे आपल्याला. वेलकम मीटिंग हे खूप गरजेचे आहे. वेलकम मीटिंग म्हणजे त्यांना आपण अगदी म्हणू शकतो की आता तुमचं बिझनेस स्टार्ट झालेला आहे, तर एकदा तुमच्याकडे चहा प्यायला येतो आम्ही आणि तुमच्या फॅमिलीमध्ये बसून आपण थोडंसं डिस्कशन करू, एवढंच सांगायचं. आणि मग वेलकम मीटिंगचं स्वरूप काय पाहिजे, तर कमीत कमी आपण 2 जण तरी पाहिजे. नवरा बायको असू शकतात, आपला डावलेला असू शकतात. शक्यतो कपलने जर गेलं तर उत्तमच. का तर ती व्यक्ती पण कपलने असते, ते पण कपलने बसू शकतात. जर आपण दोघं जेंट्स गेलो, बऱ्याच ठिकाणी संस्कृती आपली अशी आहे की लेडीज कदाचित नवीन जेंट्स समोर येत नाहीत, त्यामुळे ती अडचण येऊ शकते. शक्यतो कपलने गेलं तर आपल्याला अजून फास्ट ग्रोथ होते. का तर ते घरात लेडीज असतील त्या पण आपल्या त्या डिस्कशनला बसतात. आणि मग डिस्कशन मध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे, गेलं गेलं तर आपण काय सुरुवात करत नाही. गेल्यानंतर जर त्यांच्या घरात कोणी वडीलधारे असतील, म्हातारे असतील, तर विचारू शकतो आपण, बाबा कशी आहे तब्येत, काही कडे. ही गोष्ट काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. परंतु हे विचारणं खूप गरजेचं आहे. याच्यापासून खूप मोठे त्याचे इफेक्ट वर्षानुवर्षे होत असतात. छोटी गोष्ट आहे परंतु इफेक्ट खूप मोठे आहे. त्याच्यानंतर लहान मुलं असतील, कदाचित आपल्याकडे जर काय असेल त्याला देणं जोगं आपले ड्राय बाईट्स असेल किंवा एखादं आपलं छोटंसं भुजियाचे पॅकेट्स असेल, आपण देऊ शकतो त्याच्या हातात. बघा तो मुलगा इतका खुश होतो किंवा मुलगी असेल की म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला लगेच जाणवू शकतो. ह्या पद्धतीने आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर स्टार्टअप मध्ये अजून एक गोष्ट येते की आपल्यासोबत जरी त्यांनी प्रॉडक्ट घेतलेले असले, आपल्यासोबत प्रोडक्ट्स असणं खूप गरजेचं आहे. कारण सगळे प्रॉडक्ट त्यांनी घेतले असतील असं काही नाही. कालचे न्यूट्रिशन काहीच घेतलेलं नसेल तर न्यूट्रिशन मधले 1-2-4 आयटम जे रेग्युलर आहेत, उदाहरणार्थ गामा ओरिजिनल असेल, न्यूट्रिचार्ज वुमेन असेल, न्यूट्रिचार्ज मेन असेल, वेज ओमेगा असेल, ह्या 2-4 गोष्टी तरी आपल्यासोबत असल्याच पाहिजे. त्याच्यानंतर आपलं डेमो किट सगळ्यांना माहितीच असेल. कंपॅरिझन किट, मार्केटचे 5-7 प्रॉडक्ट आणि त्याच क्वालिटीचे त्याच रेंजचे आपले 5-7 प्रॉडक्ट एक बॉक्स मध्ये पॅक करायचं आणि ते झालं आपलं कंपॅरिझन किट. तर हे किट सुद्धा आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि तिथे बसल्यानंतर आपण प्रोडक्टचे थोडस आपले स्वतःचे जर काही अनुभव असतील तर ते पहिले शेअर करायचे. उदाहरणार्थ समजा आपण गामा ओरिजिनल वापरलेलं असेल, मी सांगू शकतो की पूर्वी मला खूप ऍसिडिटी व्हायची, परंतु जेव्हापासून मी हे तेल आणि हे गामा ओरिजिनल वापरतोय, माझी ऍसिडिटी पूर्ण गायब झाली. जास्त नाही, शॉर्ट मध्ये आपल्याला ती मीटिंग 30 मिनिटे ते 45 मिनिटं, जास्तीत जास्त 1 तासामध्ये ती मीटिंग संपली पाहिजे. जास्त वेळ सुद्धा ती मीटिंग चालली नाही पाहिजे. कारण त्याचे पण भरपूर साईड इफेक्ट आहेत. तर ही गोष्ट खूप गरजेची आहे. 30 मिनिट ते जास्तीत जास्त 45 मिनिट ते 1 तास असं या पद्धतीने तिथली परिस्थिती बघून. मग त्याच्यामध्ये आता या एवढ्या वेळामध्ये आपण प्रॉडक्टची माहिती तर झालीच आपली, म्हणजे त्याच्यानंतर आपले प्रॉडक्टचे अनुभव किंवा आपले नसतील तर आपल्या अपलाईनचे अनुभव असू शकतात. त्याच्यानंतर एखादा छोटासा व्हिडिओ दाखवू शकतो आपण, 1-2 ते 3 मिनिटाच्या आतला. 1 मिनिटात असेल तर उत्तमच प्रॉडक्ट विषयी. आणि मग त्याच्यामध्ये जर त्यांनी प्लॅन जरी पाहिलेला असेल तर त्यांना आपण विचारू शकतो, याच्यात काही तुम्हाला डाऊट आहे का? घरातले सगळ्यांना बसवायचं, परत एकदा प्लॅन दाखवायचा, कागदावरती असेल किंवा बोर्डवरती असेल. त्यावेळेला ती व्यक्ती खरोखर प्लॅन मनापासून बघते. तोपर्यंत जॉईनिंग त्यांनी कदाचित आपल्याला नाही म्हणायचं नाही, किंवा आपण खूप वेळा म्हटलो किंवा आपल्याला कसं नाराज करायचं म्हणून पण त्यांनी जॉईनिंग केलेलं असतं. परंतु त्या वेलकम मीटिंग मध्ये ते 100% ते मनापासून बघतात. का तर ते म्हणतात आता मी जॉईनिंग केलेलं आहे, समजून घ्यायला काय अडचणी, आणि मग मनापासून ते ऐकतात. कदाचित मग त्यावेळेला त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळू शकतात. कन्सिस्टन्सी असेल किंवा मग आपण जे कंपनी कस्टमर पैसे कंपनी कोडून देते, का तर मधले लोक नाही की काढून टाकल्यामुळे कंपनीचे पैसे वाचतात, म्हणून प्रॉडक्ट कमी दरामध्ये आणि क्वालिटी मिळतात. कारण भेसळ करणार कोणी नाही. ह्या गोष्टी त्यांच्या क्लिअर होतात आणि मग ते ऐकता ऐकता त्यांच्या डोक्यात येतं, अरे हे तर मी माझ्या ह्या मित्राला सांगू शकतो, त्या मित्राला सांगू शकतो. आणि त्या वेलकम मीटिंग मध्ये आपल्याला कमीत कमी त्यांचं 20 ते 50 जणांची लिस्ट तिथेच बनवायची, जास्त नाही.
एक चांगला आकडा काढू शकतो आपण 11, 21, 51 या पद्धतीने. आणि तेवढं लिस्ट बनवून त्याचे 2-3 कॉपीज बनवायच्या, एक त्यांच्याकडे ठेवायची, एक आपल्याकडे ठेवायची, आणि एक आपले जे सिनियर आपल्याला आहे जे ऍक्टिव्ह त्यांच्याकडे एक ठेवायची. का तर ते आपल्याला फॉलोअपसाठी खूप चांगलं पडतं. भविष्यामध्ये माहित नाही, कदाचित ती व्यक्ती विसरू शकते एखाद्याला, पण मग आपण त्या लिस्ट मधून त्यांना आठवण करून देऊ शकतो. अरे तुम्ही 2 नंबरला आमचे रामागोबा कापसेंचं नाव लिहिलं होतं, त्यांच्याकडे आपल्याला जायचं होतं, तुम्ही जा असं म्हणायचं नाही. सुरुवातीला त्यांच्याकडे 2-4 जॉईनिंग होईपर्यंत किंवा ऍटलिस्ट मिनिमम 3 महिने आपण त्यांच्यासोबत प्लॅनला गेलो पाहिजे. म्हणजे सुरुवातीला काय आपल्याला पण तो प्लॅन करता आला पाहिजे किंवा प्लॅन दाखवता आला पाहिजे. जर आपल्यासोबत ते फिरून जर 5-7 जॉईनिंग झाले त्यांचे 3 महिन्यामध्ये किंवा 10 जॉईनिंग झाले, तर त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळे परत त्यांना कोणी निगेटिव्ह जरी भेटलं तर ते म्हणतात असं काही नाही, लोक ऐकतात. ठीक आहे, 10 मध्ये कदाचित 4 लोक नाही म्हणतील, 5 लोक नाही म्हणतील, 6 लोक नाही म्हणतील, पण 10 मध्ये 3-4 लोक नक्की ऐकतात, हा त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि बरीच लोक जॉईन होऊन पण गायब का होतात, तर आपला आतापर्यंत जी आपण चर्चा केली की प्रॉपर स्टार्टअप आपल्याकडनं होत नाही. तर बऱ्यापैकी याच्यामुळे आपण ऍक्टिव्ह दर वाढवू शकतो. ठीक आहे, मी म्हणत 100% नाही, परंतु आज जर आपले 10 मध्ये 4 ऍक्टिव्ह होत असतील तर 6-7 पर्यंत आपला तो आकडा जाऊ शकतो. आणि लोकांची काम करण्याची अजून कॅपॅसिटी वाढते. काय वाढते, तर आपण तिथे युएलपी क्विक मधला एखादा व्हिडिओ दाखवू शकतो, किंवा अगदी युएलपी क्विकचा पण आपण तिथे करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण त्यांनी प्रॉडक्ट आणलेले राहतील, त्यांच्या घरात मध्ये आपण युएलपी क्विक करू शकतो. तर ह्या पद्धतीने प्रॉपर स्टार्टअप झालं तर सगळ्यात पहिलं त्यांना पहिला 1-2 महिन्यामध्ये त्यांना एक मोठं सेमिनार दाखवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यांच्यापासून जवळ असेल 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर पर्यंत आपण त्यांना बोलवू शकतो. नवीन व्यक्तीला 200 किलोमीटरच्या पुढे शक्यतो बोलवू नये, का तर नवीन व्यक्ती असते तेवढी त्यांची प्रायोरिटी नसते. जेवढं जवळ असेल तेवढं चांगलं. त्याच्यामुळं मी तर म्हणेन अजून एक याच्यातून सल्ला देईल मी, की जिथे कोर चे सेमिनार होतात, जिथे चांगले शॉप आहेत, त्या ठिकाणी जर आपण काम केलं किंवा त्या ठिकाणी जॉईनिंग केल्या तर आपलं काम अजून सोपं होणार आहे. या गोष्टी आपल्याला त्यांना लांब बोलवायला लागणार नाही. उदाहरणार्थ पुण्यामध्ये आपण एखादं जॉईनिंग केलं तर त्यांना शॉप जास्त लांब असणार नाही, त्यानंतर सेमिनार जास्त लांब असणार नाही, आणि मग त्यामुळे त्यांना आपल्याला ऍक्टिव्ह करायला किंवा त्यांची ग्रोथ करायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्रासही होणार नाही. या पद्धतीने आपल्याला सगळ्यात महत्वाचं पहिलं त्यांचं जॉईनिंग आणि ऍक्टिव्हली जॉईनिंग होणं खूप गरजेचं आहे. एखादं सेमिनार पाहिला की मग त्यांचं अजून बिलीफ लेवल वाढते, आणि मग त्यांना कळतं की अरे हे एवढी लोक जर करतात, ते जर टीचर असतील तर तिथे 4-2 टीचर बघतात, डॉक्टर असतील 4-2 डॉक्टर बघतात, जे काय सगळ्या प्रोफेशनचे लोक तिथे येतात सक्सेस झालेली, आणि त्याच्यामुळे त्यांचा बिलीफ लेवल वाढतो किंवा ते रिलेट होतात लगेच. जरी आपण वेगळ्या प्रोफेशनचे असलो त्यांच्यासोबत, परंतु तिथे गेलं तर रिलेट होतात. आणि खरोखर जो व्यक्ती डिसिजन घेतो काम करण्याचा, तो मोठ्या सेमिनार मध्येच घेतला जातो. आजपर्यंत जेवढे काय मोठे लीडर घडले किंवा ज्यांनी काय डिसिजन घेतले ते मोठ्या सेमिनार मध्ये जाऊनच डिसिजन घेतलेले आहेत. आणि सेमिनार शिवाय आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही. जसं आपण आपला मोबाईल वापरतो, मोबाईल दररोज वापरला की त्याला दररोज चार्जिंग करावी लागते, बरोबर की नाही, त्याची बॅटरी डिस्चार्ज होते. त्याच पद्धतीने आपल्याला खरोखर जर मोठं काम करायचं, डायमंड जायचं, तर सेमिनार शिवाय आपला हा बिझनेस बिलकुल नाहीये. आणि सेमिनार केलं तरच आपण बिझनेस डेव्हलप करू शकतो, अन्यथा आपण खूप मोठा बिझनेस तेवढा डेव्हलप करायला आपल्याला खूप अडथळे येऊ शकतात. तर ह्या पद्धतीने आपलं प्रॉपर स्टार्टअप झालं की मग त्यांच्या बाबतीत पण तेच करायचंय, की त्यांची जी लिस्ट आहे 51 जणांची, त्यातले जे काही जॉईनिंग होतील मग त्यांच्या तोच रूल लागू होतो की त्यांच्याकडे वेलकम मीटिंग झाली पाहिजे, त्यांनाही सेमिनारला बोलवलं पाहिजे, किंवा त्यांची प्रॉपर तशी लिस्ट जर झाली, आणि याचं जेव्हा डुप्लिकेशन होतं ना, आपल्याला लक्षात पण येणार नाही. 1 ते 2 वर जर आपण हे प्रॉपर असं व्यवस्थित काम केलं ना, तर आपल्याला तो बिझनेस असा म्हणजे आपल्या हातात राहणार नाही, एवढा ग्रोथ होईल. आणि अशी खूप उदाहरणं आहेत. कालच केशी सरच्या त्या सेमिनारमध्ये सांगत होते की महिन्याला जवळपास 1-1.25 लाख लोक जॉईन होतात म्हटलं. किती? 1-1.25 लाख. हे कशामुळे होऊ शकलं, तर 25 वर्ष ते टिकून राहिले आणि त्यांनी याचं डुप्लिकेशन केलं. 1.25 लाख महिन्याला नवीन जॉईनिंग, चांगली गोष्ट आहे की नाही.
बरेच जण म्हणतील अहो सर आम्ही एक जॉईनिंग करायला आम्हाला काय करावं लागतं तुम्हाला काय माहिती. बरोबर आहे, सुरुवातीच एक जॉईनिंग खूप अवघड असतं. परंतु जेव्हा एकाचे दोन, दोनचे चार मल्टिप्लिकेशन होतं ना, ते एक जॉईनिंग काहीच वाटत नाही. लाखो जॉईनिंग असे जर त्यांच्या बाबतीत होऊ शकतं, त्यांना तरी 25 वर्ष लागले, आपल्या बाबतीत हे 5 वर्षात होणार आहे. हे का सांगतोय मी, आपल्याला 5 वर्ष लागणार आहे. जर आज एखाद्या व्यक्तीने जर जॉईनिंग केलं असेल किंवा आज काम स्टार्ट केलं असेल, 5 वर्षानंतर त्यांच्या टीम मध्ये महिन्याला लाख, 1-1 लाख जॉईनिंग होणार आहे. महिन्याला 1-1 लाख. कदाचित काही नाही, ही अतिशुक्ती पण वाटेल, परंतु हे होणार आहे मित्रांनो. आणि मग त्याच्यासाठी आपलं माइंडसेट पण तयार करा की एवढे जॉईनिंग येणार आहे, त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे, त्यांचे आपण अपलाईन असणार आहे, आपण त्यांचे कोच असणार आहे. मग आपण पण त्या पद्धतीने आपल्यामध्ये काही गोष्टी जाणवल्या पाहिजे, दिसल्या पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये बदल करावा लागेल, चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील. जेवढेही व्यक्ती याच्यामध्ये आल्यात ना, कुठलीही व्यक्ती परफेक्ट लीडर कुणीच नाहीये किंवा नव्हते पण, परंतु स्वतः मध्ये त्यांनी बदल करून घेतला. साध्या साध्या गोष्टी आहेत. सकाळी लवकर उठण्याची सवय खूप चांगली आहे मित्रांनो. सकाळची वेळ खूप महत्वाची असते. जर सकाळी जेवढं लवकर उठू ना, जेवढा व्यक्ती लवकर उठतो तेवढा तो लवकर सक्सेस होतो. ठीक आहे, एखाद्याचं प्रोफेशन असेल, वर्क असेल, पण त्यानुसार जेवढं लवकर उठू. एखाद्याची ड्युटी जर नाईट असेल तर त्याला पर्याय नाही, परंतु जेव्हाही डे आहे, सकाळी जेवढं लवकर उठू तेवढं आपण नक्कीच आपली ग्रोथ करू शकतो. आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण याचे विचार ऐकतो, गुरुकुल गुरुकुल प्रत्येकाने दररोज सकाळी ऐकलंच पाहिजे. नक्कीच आपण गुरुकुल ऐकलं की आपल्यामध्ये दिवसभर एनर्जी राहते आणि आपण पॉझिटिव्हली विचार करतो. आणि काही काही गोष्टी चेंज केल्या पाहिजे, त्या तिथे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात. आपण किती म्हटलो की आपण माझ्यामध्ये आहे, परंतु नाही, प्रत्येकाला त्याची गरज आहे. आणि गुरुकुल शिवाय आपण मोठी ग्रोथ करू शकत नाही. ठीक आहे, छोटे मोठं 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंत पण आपण जाऊ शकतो. परंतु आपल्याला असे लाखो लोक तयार करायचे की ज्यांचा लाखो रुपयांचा बिझनेस असणार आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला गुरुकुलचा आधार घ्यावाच लागणार आहे. तरच आपण लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतो. तर अजून भरपूर पॉईंट्स आहेत, परंतु मला वाटतं अजून एक पॉईंट घेतो फक्त, की डायमंड क्लब. बघा, डायमंड क्लब ही आपल्या अभियानातली सगळ्यात महत्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे. तर बघा, डायमंड क्लब का केला पाहिजे, मला एका वाक्यात कोणी सांगू शकतं का? डायमंड क्लब का केलं पाहिजे किंवा का गरज आहे? एकच वाक्यात पाहिजे फक्त. डायमंड जाण्यासाठी डायमंड क्लब करणं गरजेचं आहे. बरोबर, परफेक्ट. बघा, खूप महत्वाचा पॉईंट ह्या, जर आपल्याला डायमंड जायचं तर डायमंड क्लब करणं गरजेचं आहे. म्हणजे 5,000 PV, बरोबर की नाही? आता 5,000 PV सुरुवातीला काही लोकांना जास्त वाटेल, परंतु जेव्हा आपण 100% वस्तू वापरतो ना, 100% वस्तूमध्ये मग न्यूट्रिशन आलं, कपडे आले, चप्पल, बूट, अगदी आता कालचीच गोष्ट आहे, डेपोला गेलो होतो आम्ही. तर आता वह्या आपल्याला लागणारच आहे मुलांना, अजून माहित नाही किती लागणार आहे, पण मी 10चा गठ्ठा एक घेऊन आलो तिथून. आमचे शॉपवाले म्हटलं सर कशाला कोण घेत नाही, म्हटलं मला पाहिजे. आणल्या, ते मी बिलिंग केलं, आणल्या. आता ते मी घरी आणून ठेवलं, ते वाया जाणारी गोष्ट आहे का? कारण जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला मिळतील याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे आपण आणून आपल्या डिस्प्ले वॉलवरती बिलिंग करून ठेवू शकतो, पण दुसऱ्याला देऊ शकतो, आपणही वापरू शकतो. या पद्धतीने 100% वस्तू जर वापरल्या, अजून खूप काय गोष्टी आहे. 5,000 काय 10,000 PV पण होणार आहे आपले, काही न करता. परंतु आज सुद्धा 5,000 PV करणं काही अवघड नाहीये. जसं की आत्ताच बघा, सगळ्यांना कळालं असेल की आपली कंपनी रेस्टॉरंट मध्ये पण उतरते आहे. तर अगदी जेवण केलं तरी PV होणार आहे. ही अजून सुरुवात आहे, अजून काहीच नाही. असं काय होणार आहे ना, आपण झोपलो तरी PV होणार आहे. फक्त आपण त्यासाठी टिकून राहणं गरजेचं आहे. आणि आपण टिकून राहून सुद्धा आपली टीम पण असणं गरजेचं आहे. आपण एकटेच टिकून आहे तर आपल्या एकट्याच फक्त PV होईल. पण आपल्यासारखे हजारो लाखो लोक असतील तर लाखो लोक त्याच्यामध्ये टर्नओव्हर करतील आणि लाखो लोकांची पण त्याच्यामध्ये ग्रोथ होईल. तर ह्या पद्धतीने डायमंड क्लब आपल्याला डायमंड जाण्यासाठी करणं गरजेचंच आहे. आता बघा, डायमंड क्लब, क्लब हा शब्द का दिलाय माहितीये का? बघा, तुम्ही कुठले बघा, आता उदाहरणार्थ क्रिकेट क्लब असतो, जे मोठे प्लेयर आहेत, उदाहरणार्थ सचिन, ते क्रिकेट क्लबचे मेंबर असतात, म्हणून ते क्रिकेटचे देवता म्हणतात लोक त्यांना.
असं प्रत्येक याच्यामध्ये क्लब असतात, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. तसं आपल्या इथं सुद्धा डायमंड क्लब, प्री डायमंड क्लब हे क्लब आहेत. तर डायमंड क्लब मध्ये आलो तर आपली पहिली पायरी आहे, आपण 100% वस्तू वापरल्या आणि जर व्यवस्थित प्लॅनिंगने केलं तर डायमंड क्लब करणं तेवढं अवघड नाही. नवीन लोकांना जर कोणाला अडचण वाटत असेल, पर्सनली मला फोन करू शकता. काय होतं इथं आपण त्याला वेळ घालण्यापेक्षा आपण अजून ज्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यावरती थोडंसं अजून 2 शब्द चर्चा करू शकतो. आता बघा, 2026 ते 2030 आधीच सांगितलं मी, का गोल्डन पिरियड आहे. ह्या पिरियडमध्ये जी व्यक्ती काम करेल ती व्यक्ती मिनिमम 5 लाख पर मंथ घेणार आहे 2030ला, आज जरी स्टार्ट केलं तरी. आणि जर ती व्यक्ती 5 लाख पर मंथ घेणार असेल तर ती बरेचसे असे लिडर तयार करणार आहे. कोणी 2.5 लाख घेईल, कोणी 2 लाख घेईल, कोणी 1 लाख घेईल, कोणी 50,000 घेईल, कोणी 1,000 घेईल, कोणी 500 घेईल, कोणी 50 घेईल. असे हजारो लोक, लाखो लोक तयार होणार आहे त्यांच्यामुळे. की हे आपल्यामुळं तयार होणार आहे मित्रांनो. माहित नाही, कदाचित अजून 20 वर्षांनी पण अशी एखादी व्यक्ती असेल की त्यांना आरशेप नाव पण माहिती नसणार आहे आणि ती व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होईल. आता बघा, केशी सरांनी काल अजून एक पॉईंट सांगितला की म्हटले मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला 2000 साली, तेव्हा अशा व्यक्तीचा जन्म झाला नव्हता जी आज माझ्या टीम मध्ये एम्ब्रॉयडरीची वेळ. त्यांनी 2000 स्टार्ट केलं, 2002ला त्यांच्या टीम मध्ये एका व्यक्तीचा जन्म झाला 2002ला, आणि 2020ला त्या व्यक्तीने जॉईनिंग केलं आणि 2025ला ती व्यक्ती एम्ब्रॉयडरीची वेळ. होऊ शकते ना, तो 5 वर्षात एम्ब्रॉयडरी जाऊ शकते. आहेत असे त्यांच्या टीम मध्ये, त्यांनी उदाहरण सांगितलं. जर त्यांच्याकडे आहेत, आपल्याकडे त्याच्यापेक्षा हे 5 वर्षातच होणार आहे. हे त्यांचं 25 वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगितलं त्यांनी. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे, परंतु त्यांच्या बाबतीत का झालं माहितीये का? बऱ्याच जणांनी त्यांना ऐकलेलं असेल, बऱ्याच जणांना ते माहिती पण आहे. तर त्यांची जी मीटिंग फील्डमध्ये राहणं. आता त्यांनी अजून एक उदाहरण सांगितलं होतं, आता या मीटिंग मध्ये नाही, म्हटले मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो ना, लिफ्टनी खालीवर जायला लागतं. मी सामान घेऊन आलो ना, समजा आता आरशेमचे प्रॉडक्ट घेऊन आलो, 2 बॅगा भरलेले आहेत, तर मी काय करतो, समजा मी आता 10व्या मजल्यावर राहिलाय, तर मी 5व्या मजल्यावरच उतरतो आणि तिथं बेल वाजवतो. शेजाऱ्यांचे कमीत कमी सोसायटीत असल्यामुळे ते ओळखीचे असतात. त्यांना सांगतात की अरे माझी चावी विसरली आणि मॅडम नाहीये घरी, एवढं पिशव्या राहू द्या तुमच्याकडे. आणि जाणून बुजून ते पिशव्या त्यांच्याकडे ठेवतात आणि मग 1-2 तासांनी परत जायचं त्यांच्याकडे. तोपर्यंत त्यांनी पाहिलेलं असतं त्याच्यात काय आहे काय नाही, कदाचित किंवा जरी पाहिलेलं नसलं तर मग आल्यावर विचारतात, सर हे 2 बॅगा एवढं काय आणलंय तुम्ही? आपल्याला तर कारणच पाहिजे, बरोबर की नाही? की त्यांनी विचारावं आपल्याला नेमकं काय आहे. ते मग आपण सांगू शकतो आता मला वेळ नाही, लगेच सांगायचं नाही मित्रांनो. क्युरिओसिटी निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आपण घाई करतो, अजिबात घाई करायची नाही. प्रत्येकासाठी आपलं जवळचं जरी प्रॉस्पेक्ट असलं ना, त्याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण करायची. आज मला वेळ नाही, आपण 2 दिवसांनी भेटू, भले वेळ असू द्या. दिनेश चौधरी याच्याविषयी खूप चांगली उदाहरणं देतात, खूप चांगल्या गोष्टी सांगतात. तर आपल्याला त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण करायची, त्यांनाही वाटलं पाहिजे अरे काहीतरी आहे. आणि एखादं खूपच जवळच असलं त्याला टाळा, जाणून बुजून टाळा. त्यांनी पण आपल्याला टाळलेलं असतं. आणि बघा, त्यांनी विचारलं पाहिजे की मला ते काय सांगा, किंवा ते आपल्या पाठीमागं लागलं पाहिजे की मला हे सांगाच तुम्ही काय आहे ते. या पद्धतीने क्युरिओसिटी निर्माण करायची आहे. आणि ह्या गोष्टी एकदम होणार नाही, आपल्याला प्रॅक्टिसनी होणार आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस कशी होईल, तर आपल्याला फील्डमध्ये जावं लागेल. घरी बसून आपण खूप मिटिंग केल्या तर आपण अनुभव घेऊ शकतो का? आपला इथं सगळ्यात मोठा गुरु आहे फील्ड. फील्डमध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहे. भले एक वेळेस तुम्हाला एखादं पुस्तक वाचायला वेळ नाही मिळाला तरी चालेल, परंतु फील्डमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. फील्ड हा आपला सगळ्यात मोठा गुरु आहे आणि फील्डमधून सगळ्या भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. ठीक आहे, चांगल्या असतील वाईट असतील, त्यातून चांगल्या गोष्टी घ्यायच्या, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत. परंतु आपण चांगल्या गोष्टी घेत राहायच्या आणि जास्तीत जास्त आपण आपली ग्रोथ करू शकतो. ग्रोथवरती आपल्याला फोकस करायचा आहे. तर ग्रोथवरती फोकस करताना आपल्याला सगळ्यात मोठं फोकस करायचं आहे, आपल्या टीम मध्ये जास्तीत जास्त बिगिनर तयार करायचे. आपले जे काही 2 टीम असतात किंवा 2 लेग म्हणतो आपण,
या दोन्ही लेग मध्ये डेप्थला किंवा एखादा म्हणेल मी आजच सुरुवात केली, तर मग सुरुवात केली असेल तर दोन्ही बाजूला आपण एक एक बिगिनर तयार करायचं, आपण पहिलं टार्गेट ठेवायचं. मग एक बिगिनर तयार करण्यासाठी आपल्याला 20,000 पीव्हीचा टर्नओव्हर लागतो. त्याच्यामध्ये एक बाजू त्यांची 10,000 असू शकते किंवा 15,500 असू शकते, काही असू शकते. जास्तीत जास्त 20,000 आणि म्हणजे 20,000च्या पुढे आणि छोटा लेग आणि स्वतःची खरेदी मिळून 5,000 पीव्हीच्या पुढे आपल्याला टर्नओव्हर लागतो. त्याला म्हणतात बिगिनर अचिव्हर. अशी जास्तीत जास्त बिगिनर अचिव्हर तयार करायचे. नक्कीच आपण खूप मोठी ग्रोथ करू शकतो. आणि त्या बिगिनरचे खाली परत बिगिनर, त्या बिगिनरचे खाली परत बिगिनर, असे जेव्हा आपण करू ना, त्यांच्या वरच्यांचे ऑटोमॅटिक पिन चेंज होत राहणार. आपण बिगिनरचे खाली बिगिनर जेव्हा तयार करतो ना, वरची व्यक्ती ऑटोमॅटिक स्टार्टर होत राहणार आहे. त्याच्या खाली अजून जेव्हा बिगिनर करू ना, तो स्टार्टर व्यक्ती ऑटोमॅटिक ओपनरला जाणार आहे. आणि जास्तीत जास्त आपल्याला ओपनर लोकांना घेऊन जायचं का, तर आपल्याला कंपनी टर्नओव्हर मध्ये प्रत्येकाला हिस्सा द्यायचा आहे. जो काही टर्नओव्हर मध्ये हिस्सा मिळतो 1%, तो आपल्याला प्रत्येकाला त्याच्यामध्ये आणायचंय. आणि एकदा की जी व्यक्ती कंपनी टर्नओव्हर मध्ये हिस्सा घ्यायला लागली, की ती व्यक्ती आपण म्हटलो तरी या अभियानातून बाहेर जाऊ शकत नाही. कारण तिथपर्यंत त्यांची टीम तयार झालेली असते, तेवढा टर्नओव्हर होतो आणि तोपर्यंत ते 100% वस्तू वापरायला सुरुवात झालेली असते. तर अजून भरपूर पॉईंट्स आहेत, परंतु आपल्याला रिव्ह्यू पण घ्यायचे आहे आणि आपल्याला ही मीटिंग सुद्धा 1 तास 10 मिनिटांमध्ये संपवायची असते. तर त्यामुळे आजच्यासाठी भरपूर झालं. तर माझ्या मते इथे मी थांबणार आहे. शेवटचं एकच सांगेन की आपल्या हातामध्ये परीस आहे, परीस लागलेला आहे. फक्त आता त्याचं काय करायचं ते आपल्याच हातात आहे, हे दुसऱ्याच्या हातात नाही. त्याचं सोनं बनवायचं की त्याला तसंच टाकून द्यायचं, की त्याचा कुठं वापर करायचा, हे आपण ठरवायचंय. आणि आपल्या हातातली गोष्ट आहे. आपण स्वतःमध्ये अपडेट करून अपग्रेड करून नक्कीच आपण आपल्या स्वतःची डेव्हलपमेंट करू शकतो. आपली डेव्हलपमेंट झाली की टीमची ऑटोमॅटिक होणार आहे. हा डुप्लिकेशनचा बिझनेस आपण जे करतो ना, ते ऑटोमॅटिक आपली टीम करत असते. त्याच्यामुळे माझं सांगून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला मी परत एकदा आपले जे किरण टिळेकर सर आहेत त्यांना इन्व्हाइट करतो की त्यांनी येऊन जर कोणाचा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर घ्यावे. आज मला बोलण्याची संधी दिली, खूप खूप धन्यवाद. जय आरशी. जय हर्ष. धन्यवाद सर. आतापर्यंत तुम्ही जे नॉलेज दिलं खूप काही असं अमूल्य असं होतं, कारण खूप काही बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं की डायमंड क्लब डायमंड क्लबचा फायदा कसा आहे, किंवा डायमंड क्लब आपण जर केल्यानंतर डायमंडवर जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण आज समजून घेतल्या. दुसरी गोष्ट सर, तुमच्याकडे बघून असं मला म्हणजे सांगावं वाटतं की मी जे युट्यूबला जे प्रोग्राम मोठे मोठे लिडरांचे ऐकले होते, जसे कोरिलेटर म्हणतो आपण, ती क्वालिटी तुमच्यामध्ये दिसली सर. तुम्ही एवढं बारीक अभ्यास करून आम्हाला असे मार्गदर्शन केलं आणि त्याच्या माध्यमातून खूप काही म्हणजे आपल्याला 2026 वर्ष हे सगळ्यांसाठी एक रॉयल्टी म्हणूनच सगळ्यांसाठी येईल ते. तर सगळ्यांना आपला जो 2-2 मिनिटासाठी सर्वांसाठी आपण एक रिव्ह्यू घेऊया. तर सर्वप्रथम सोनल सरांना मी इन्व्हाइट करतो. तर 2 मिनिटासाठी आपण त्यांचे एक हे करा. वेलकम सर. जय आरसीएम. थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद सगळ्यांचे. किरण सर तुमचं पण धन्यवाद. आणि डॉक्टर सरांचं तर मनापासून खरंच धन्यवाद की जी माहिती सरांच्या मार्फत आज आपल्याला भेटली, त्याचं कुठे ना कुठेतरी आपण थोडंसं जरी, मी म्हणतो 100% नाही, पण 10% जरी आपण सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच जर फील्डवरती केलं किंवा टीम मध्ये त्याचं आपण डुप्लिकेशन केलं, तर 2026 मध्ये आपण सर्वांनी जे टार्गेट घेतले ते 100% पूर्ण होतील. आज मी स्वतः आरसीएमची कर्मभूमी किंवा आरसीएमचं जन्मस्थान आपण ज्याला बोलतो भिलवाडा, आरसीएम वर्ल्ड मध्ये आहे. आणि मी अशा प्रोग्रामसाठी आलो होतो की जे ट्रेनिंग प्रोग्राम होतं ओविराचं ट्रेनिंग प्रोग्राम, आणि म्हणजे मला येताना असं थिंकिंग वाटत होतं, जसं सरांनी पहिला पॉईंट सांगितलं की अपग्रेडेड होणं गरजेचं आहे, बदलत राहणं गरजेचं आहे. तर एका सिंगल प्रोडक्टच्या ट्रेनिंगसाठी मला असं वाटलं किती लोक येणार आहे, 50, 100, 150, 200 लोक येतील. आणि नॉर्मल ओविराचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, पेंटचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, म्हणजे एक लय त्याला 500 लोकांचा ट्रेनिंग प्रोग्राम असेल. पण ज्यावेळेस मी आजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये गेलो त्यावेळेस मी स्वतः ते चित्र बघून मलाच म्हणजे शब्दच फुटले नाही त्यावेळेस. कारण की एका अकॅडमी फंक्शनला जेवढे लोक असतात, आता अकॅडमी फंक्शन आपण सगळ्यांनी बघितलेले किती गर्दी असते, तो ऑडिटोरियम पूर्ण आपला अकॅडमीचा जो असतो तो पूर्ण भरलेला फक्त एका सिंगल प्रोडक्टच्या ट्रेनिंगसाठी.
तर एवढा अवेअरनेस आता आरसीएमच्या बद्दल लोकांच्या मनात यायला लागलं. एका सिंगल प्रोडक्टसाठी लोक एवढं जीव तोडून काम करतायत ते. काही ना काहीतरी 2026 नंतर लोकांना या इंडस्ट्रीचं जे विजन आहे किंवा आपण जे अचिव्हमेंट या सिस्टमच्या माध्यमातून आरसीएमच्या माध्यमातून करू शकतो, याचा अवेअरनेस लोकांमध्ये कुठे ना कुठेतरी वाढत चाललंय आणि तेच ते गर्दी सांगत होतं. त्यानंतर सरांनी एक खूप छान पॉईंट आज आपल्याला क्लिअर केला आणि आपण बऱ्याच वेळा त्या पॉईंट वरती बोललेलो पण आहे. आपण जर आपली स्वतःची जर डाऊनलाईनची लिस्ट काढली तर प्रत्येकाच्या डाऊनलाईन मध्ये 100, 200, 300, 500, 1000, 2000 लोकांची लिस्ट आहे. पण जर आपण खरंच जर बघितलं त्यातले ऍक्टिव्हली काम करणारे, ऍक्टिव्हली परचेस करणारे, कन्सिस्टन्सीने परचेस करणारे, डायमंड क्लब करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आणि तेच कारण होतं की आपण जो आपला बिझनेस किंवा जी आपली ग्रोथ आहे ती जी धीमी गतीने चालली ना, आपण त्याला तेच कारण मानू शकतो. तर त्यावरती जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला व्यक्तीला सभासद केल्यापासून किंवा या सिस्टम मध्ये आणल्यापासून ज्या पद्धतीने सरांनी ज्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या त्या खरंच जर आपण केल्या तर 90% जरी रिझल्ट आपल्याला त्याच्यातून भेटला, 100 पैकी 90% जरी रिझल्ट आपण जे लोक घेऊन येतोय त्यांना सिस्टम मध्ये कन्सिस्टन्सीने परचेस म्हणा किंवा काम म्हणा आपण करून ठेवलं, तर 2026 मध्येच आपण एमराल्ड सारखे अचिव्हमेंट करू शकतो. कारण की 10% लोक आपण टिकून नाही ठेवते तरी आपण एवढी मोठी अचिव्हमेंट करतोय आणि 90% लोकांना जर आपण या सिस्टम मध्ये प्रॉपरली टिकून ठेवलं तर 5 वर्ष नाही सर, 1 वर्ष खूप झालं एमराल्ड सारख्या अचिव्हमेंटला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी सरांनी खूप छान पद्धतीने डायमंड लेवलचं सांगितलं. त्याच्यानंतर आपण फील्डवरती काय काम करायला पाहिजे सगळ्या गोष्टी सरांनी सांगितल्या. खरं सरांचं मनापासून धन्यवाद. आणि आज जूनच्या 8 आणि 9 तारखेला आज डेट डिक्लेअर झाली आहे. परत एकदा ओविरा पेंटची ट्रेनिंग आहे. जर तुम्ही कोणी उत्सुक असाल तर मला असं वाटतं एकदा तरी ओविरा पेंटची ट्रेनिंग घेतली पाहिजे. कारण की आपल्या सिस्टम मध्ये काय काय गोष्टी नवीन येतात आणि किती मोठ्या प्रमाणात येतात हे सगळ्यांना कळायला पाहिजे. तर धन्यवाद सगळ्यांचं, धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. थँक्यू. जय आरसी. वेल, हँड ओव्हर टू किरण सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. आतापर्यंत तुम्ही दिलेले मार्गदर्शन खूप काही ते पण मोलाचं होतं. तर आपले सर्वांचे सिनियर अण्णासाहेबजी गैरे, मी यांना इन्व्हाइट करतो की आपला थोडा फीडबॅक सरांविषयी थोडं आणि आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. आज धन्यवाद सर. आज डॉक्टर साहेबांनी जे काही आपल्याला ट्रेनिंग मार्गदर्शन केलेलं आहे, निश्चितच आरसीएम मध्ये त्याच्या बाहेरचं काहीच नाहीये. ज्याला सक्सेस व्हायचं असेल आरसीएम मध्ये तर या सांगितलेल्या गोष्टी जरी केल्या तरी 5 वर्षामध्ये डायमंड जायला काहीच हरकत नाही. कारण याच्या बाहेरचं काहीच नाहीये. सरांनी बोलता बोलता शॉर्ट मध्ये सांगता सांगता सगळ्या गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं नाही केलं तरी चालेल, परंतु एवढ्या गोष्टी केल्या तरी आपल्याला सक्सेस मिळेल. तर यामध्ये सरांनी जे सांगितलेलं आहे का बिगनरच्या खाली बिगनर, तर निश्चितच त्याचा एक फॉर्म्युला केसी छाबडा सरांनी दिलेला आहे. 9 महिन्यामध्ये टेक्निकल कसं जायचं, तर त्यांनी हाच फंडा सांगितलेला आहे का फक्त बिगनरच्या खाली बिगनर करायचं. बघा 9 महिन्यामध्ये टेक्निकलला जाऊ शकतो. तर हे सर्वांनी जरी अवलंब केला तर निश्चितच हा बिझनेस किंवा हे अभियान आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यामध्ये सरांनी डायमंड क्लब सांगितलं तर निश्चितच 100% प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे, प्रोडक्ट आपण शेअर पण केले पाहिजे. त्यानंतर दररोज आपण किमान 2 लोकांशी याच्या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे. लोकांना प्लॅन समजून सांगितलं पाहिजे. आपल्या जे सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी आपण डेली व्हिजिट केली पाहिजे. त्या सेवा केंद्राला लोकांना घेऊन खरेदीसाठी घेऊन गेलं पाहिजे. त्यांच्या घरी वेलकम मीटिंग आपण केली पाहिजे. त्यांची लिस्ट काढून त्यांच्यासाठी आपण प्लॅन केले पाहिजे. त्यांचं जॉईनिंग त्यांना शिकवलं पाहिजे. निश्चितच ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ULP क्विक त्या ठिकाणी सेवा केंद्रामध्ये सुरू झाली पाहिजेत. तर ह्या गोष्टी जर आपल्याकडून झाल्या तर हा अभियान काही अवघड नाही आणि 100% मनापासून केलं पाहिजे. एका लीडरने सांगितलं होतं आरसीएम हे खूप सिंपल आहे बट नॉट इझी. सिंपल आहे परंतु इझी नाही. इझी कोणाला नाहीये, त्याला ह्या गोष्टी जमणार नाही, त्याला खूप अवघड आहे. आणि ह्या गोष्टी शिकायला काय अवघड नाही. 100% वस्तू वापरल्या पाहिजेत. आठवड्याला मीटिंग असते, त्या मीटिंग मध्ये येऊन बसलं पाहिजे आणि मीटिंग मध्ये थोडंसं चांगल्या पद्धतीने बसलं पाहिजे. बरेच लोक आपला व्हिडिओ चालू ठेवत नाहीत. याचा अर्थ ते झोपल्या झोपल्या ऐकतात किंवा जेवण करता करता ऐकतात असा त्याचा अर्थ होतो. तर आपला व्हिडिओ आपण चालू ठेवला पाहिजे. व्हिडिओ जेव्हा चालू राहील त्यावेळेस थोडासा माणूस त्या
याच्याकडं अटेन्शन मध्ये राहतो आणि लक्ष देतो, आणि लक्ष दिलं तर समजतं नेमकं काय चाललंय. टीव्ही चाललाय तिकडं, इकडं फक्त चालू करून दिलंय, असं जर असेल तर तो अभियान कळणारच नाही. तर त्यासाठी थोडंसं मन लावून काम केलं पाहिजे. आता या ठिकाणी 17-18 लोक आहेत. मग जर 17-18 लोक जर किमान एक एक व्यक्तीला नवीन लोकांना घेऊन आले असते तरी 40 लोक झाले असते आपले. परंतु तेही होत नाही. नवीन व्यक्ती ह्या सिस्टम मध्ये जर आला नाही तर हेच दिवस असेच पुढे चालू राहणार आहेत. आणि सरांनी सांगितलं का ओविरा पेंटचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. निश्चितच सर, ओविरा पेंटचं ट्रेनिंग आता जरी आम्हाला शक्य झालं नाही, परंतु आम्ही युट्यूबला ते सर्व ट्रेनिंग ऐकलेले आहेत आणि निश्चितच पेंटवरती खूप मोठं काम आपण करू शकतो. पेंटचा जो व्यवसाय आहे तो अतिशय सोपा आहे. त्याचं थोडंसं नॉलेज फक्त आपल्याला घ्यायचं आहे. हे सर्वांनी नॉलेज घ्यावं असं मला या ठिकाणी सांगायचं. तर आजची जी मीटिंग आहे निश्चितच डॉक्टर साहेबांनी खूप छान पद्धतीने घेतलेली आहे. ट्रेनिंग पण एकदम अतिशय सोप्या पद्धतीने परंतु इफेक्टिव्ह ट्रेनिंग या ठिकाणी झालेलं आहे. तर माझं असं मत आहे का झूम मीटिंग जी आहे, आपण जे लोक नवीन लोक जॉईन करतो त्या लोकांना झूम ऍप्लिकेशन आपण समजून सांगत नाही. कारण ते लोक मीटिंगला येत नाही याचा अर्थ त्यांना ती माहीतच नाही कशी मीटिंग जॉईन करायची. मीटिंगला आपण युट्यूबच्या आपल्या याच्या झूमच्या लिंक पाठवतो आणि फक्त त्या ठिकाणी ओपन करायचंय, ते सुद्धा लोकांना जमत नाही. याचा अर्थ आपण त्यांना सांगितलेलं नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लोकांना झूम ऍप्लिकेशन डाउनलोड करून दिलं पाहिजे. आरसीएम वर्ल्ड नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून दिलं पाहिजे. त्यांच्या बरोबर खरेदीला गेलं पाहिजे. त्यांची दुसरी खरेदी होती की नाही याचाही पण आपण फॉलोअप घेतला पाहिजे. जर छोट्या छोट्या गोष्टी आपण करत गेलो तर निश्चितच हा बिझनेस फार मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त इफेक्टिव्ह या ठिकाणी सांगायचं असतं. तर एलटीडीचा बिझनेस आहे, लर्न टीच अँड डुप्लिकेट. स्वतः शिकायचंय, दुसऱ्याला शिकवायचंय आणि आपल्यासारखे डुप्लिकेट तयार करायचे आहेत. महिन्यातून एक सेमिनार झालंच पाहिजे, कारण आजपर्यंत जेवढे कोर लीडर आहेत जे सक्सेस झालेले आहेत ते सर्व सेमिनार मध्येच सक्सेस झालेले आहेत. आजच मी एक नवीन लीडर आहेत विपिन काय नाव आहे त्यांचं, रावत. नाही नाही, विपिन सिंग राठोड का काहीतरी आहे त्यांचं नाव, कदम सिंग भाटी काय त्यांचं, कदम सिंग काय नाव, राठी. राठी हा, विपिन राठी म्हणून आहेत. तर त्यांनी सांगितलं ते ग्रॅज्युएट झालेले होते आणि त्यांचा चुलत भाऊ, मोठे त्यांच्यापेक्षा मोठे पण चुलत भाऊ होते. त्यांनाही कोणीतरी आरसीएमचं सांगितलं होतं आणि ते म्हणले शिकलेला आहे म्हणले, आपण कमी शिकलेलो आहोत तर आपण त्याला सांगू आरसीएम जॉईन कर. तर ते म्हणले आरसीएम जॉईन कर. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही सांगताय तर मी करतो, परंतु मग तुम्हाला वरती राहावं लागेल म्हणे. म्हणजे जो बिझनेस घेऊन आला त्यांनी ज्याला सांगितलं त्याला अपलाईन केलं आणि ते डाऊनलाईन मध्ये राहिले. ते म्हणजे तू शिकलेला आहे जास्त, तू अपलाईन मध्ये राहा, मी तुझ्या डाऊनलाईन मध्ये, म्हणजे तू माझी मदत होईल मला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. आणि यांनाही बिझनेस माहिती, त्यांना बिझनेस माहित नाही. परंतु योगायोगाने तिसऱ्या माणसाला जॉईनिंग करण्यासाठी तिसऱ्या दिवशी हे पिकअप सेंटरला गेले आणि पिकअप सेंटरला गेले, तिथे गर्दी होती. त्यांनी त्या पिकअप सेंटरच्या मालकाला विचारलं, इथं फार गर्दी आहे म्हणे आज तुमच्या दुकानामध्ये. ते म्हणले हा आज सेमिनार आहे म्हणे. मग सेमिनार काय, कुठे असतं, काय असतं? ते म्हणे दुकान वरच्या मजल्यावर सेमिनार खालच्या मजल्यात आहे म्हणे. आणि त्या ठिकाणी मग ते म्हणले ठीक आहे, आता सेमिनार पाहूनच जाऊ आपण, काय ते बघू. गेले तर 30 रुपयाचं तिकीट घेतलं म्हणले आणि आतमध्ये गेलो तर सांगणारा होता 7वी शिकलेला. हा डबल ग्रॅज्युएट झालेला होता. पण याच्या लक्षात आलं का 7वी शिकलेला माणूस 70,000 रुपये महिन्याला घेतो आणि आपण डबल ग्रॅज्युएट असून आपल्याला 4 आणि 5,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न नाही. तर तेवढी गोष्ट क्लिक झाली. तर तो माणूस आज रुबी लेवलला आहे आणि ज्यांनी त्यांना बिझनेस आणला तो त्यांच्या डाऊन मध्ये, हा त्यांच्या अपलाईन मध्ये आहे. चांगल्या पद्धतीने बिझनेस करतात. अशाच पद्धतीने आपल्यासारखी जी एक टीम आहे, परंतु एक प्रामाणिकपणे त्यांनी हा बिझनेस केला. तर माझं असं मत आहे त्याचं जर सेमिनार तुम्हाला ऐकता आलं तर निश्चित ऐका. विपिन नाव आहे त्यांचं, विपिन राठी. तर 100% त्यातून आपल्याला सुद्धा भरपूर काही मिळतं. ज्यावेळेस आपण घरी असतो किंवा आपल्याकडे वेळ असतो त्यावेळेस युट्यूबचे आपण हे छोटे छोटे सेमिनार ऐकले पाहिजेत. नवीन नवीन गोष्टी त्यातून शिकायला मिळतात. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळ कमी आहे. तर मला बोलण्याची संधी दिली डॉक्टर साहेबांचे, टिळेकर सरांचे खूप खूप अभिनंदन, आभार, धन्यवाद. जय आरसीएम.
धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या तसं जर गैरे सरांचा एक एक शब्द अमृतासारखा आहे. आणि गैरे सर म्हणजे आपल्यासाठी एक देवता असलं तरी काही असं म्हणायला काही अडचण नाही. परंतु गहिरेपणामध्ये असं काही चमत्कारिक असेल ते मला माहित नाही, परंतु खूप काही शिकायसारखं आहे. प्रत्येक व्यक्तीमधून शिकायसारखं आहे. तर तुम्ही सर सांगितलेल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीच्या आम्ही नक्कीच अनुसरण करू आणि तुमच्या पावलावर पावलं चालण्याचा प्रयत्न करू सर. तर यानंतर आपण बोलूया डॉक्टर शमीन शेख यांना, की आपण सुद्धा त्यांचा फीडबॅक देऊ शकता सर. प्लीज वेलकम सर. डॉक्टर शमीन शेख. सर्वांचे धन्यवाद. आजचं जे वेबिनार आहे डॉक्टर साहेबांनी उत्तमरित्या घेतलेलं आहे. बारीक सारीक गोष्टी त्यांनी सर्वांना सांगितलेल्या आहेत, जे की आपण नेहमी विसरतो आणि त्याच्यावरती व्यवस्थित आपण अंमलबजावणी करत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर ग्रोथ आपल्याला मिळत नाही. पर्टिक्युलरली न्यू जॉईनिंग जर आपण करतो तर न्यू जॉईनिंग मध्ये त्यांचा पुढे वेलकम मीटिंग आपण घेतच नाही. बऱ्याच वेळा असं होतं. तिसऱ्या दिवशी आपण कमीत कमी वेलकम मीटिंग घेतली तर निश्चितच चांगला फायदा होतो. आणि या गोष्टी आपल्याला माहित आहेत, पण ते आपण फॉलो करत नाही. तरी जॉईनिंगच्या बाबतीत सुंदर अशी त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही वेलकम मीटिंग घेणं गरजेचं आहे. त्यांना डिफरंट ॲप डाउनलोड करून देणं गरजेचं आहे आणि त्यांची लिस्ट काढणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, लिस्ट कोणीच काढत नाही. मी सुद्धा काढत नाही, पण आता काढायचा प्रयत्न निश्चितच करेन. कारण आपण शिकलो याच्यात 21 नियमामध्ये आपण शिकलो लिस्ट त्यांची काढायला पाहिजे. लिस्ट काढून त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे. आणि बिगनरच्या अंडर बिगनर हे तर डेफिनेटली फॉर्म्युला, सक्सेस फॉर्म्युला आहे तो जर आपण केला तर निश्चितच ग्रोथ चांगली आपली या अभियानात होणार आहे. तर सुंदर असं आजचं वेबिनार झालेलं आहे आणि बारीक सारीक गोष्टी सगळ्या आपल्याला मार्गदर्शन त्याचं मिळालेलं आहे. तर परत मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि डॉक्टरांचे विशेष धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय आरसी. धन्यवाद डॉक्टर साहेब. तर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि आपण नक्कीच या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी करूया. तर यानंतर मी आमचे मित्र महेश गैरे सर यांना इन्व्हाइट करतो की त्यांनी सुद्धा डॉक्टर गैरे सरांचा वेलकम सर. महेश गैरे सर. धन्यवाद सर. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार की अतिशय अनमोल मार्गदर्शन असं त्यांनी आपल्याला सर्वांना दिलेलं आहे. आणि खूप पॉईंट त्यांनी आपल्याला सांगितले. मित्रांनो, आता सगळे पॉईंट काही मी रिपीट करत बसत नाही, परंतु पूर्ण आज जो वेबिनार झाला त्याचा एका ओळीमध्ये, शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर एकच वाक्य मी असं सांगेल की मित्रांनो, आपण जर फील्डमध्ये उतरलो तरच आपल्याला या सगळ्या समस्या येतील आणि या समस्या आल्या तरच आपण त्याच्यावर सोल्युशन पण काढू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या फील्डमध्ये उतरणं गरजेचं आहे आणि आपल्या टीम मधल्या जेवढ्या जास्तीत जास्त लीडर लोकांना आपण फील्डमध्ये उतरण्यासाठी प्रवृत्त करू तर या सगळ्या गोष्टीवर आपण मात करू शकतो. ज्या ज्या समस्या आपल्याला येत आहेत त्या समस्यातून आपण 100% बाहेर निघू. आणि जे आपलं टार्गेट आहे सगळ्यांचं, ज्याची आज 10 वाजून गेले परंतु जे बी लीडर आज या आपल्या वेबिनारमध्ये हजर आहेत, याचा अर्थ एकच मित्रांनो की आपल्याला सगळ्यांना डायमंड जायचंय. आणि डायमंड पर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने डॉक्टर साहेबांनी आज सांगून दिलाय. आणि फार मोठा डायरेक्ट सेलिंगचा त्यांचा प्रॅक्टिकली अनुभव मित्रांनो, त्यांनी या गोष्टी काही कुठं पुस्तकात वाचून किंवा एखादा ट्रेनिंग घेऊन नाही केलेलं, तर हा त्यांचा प्रॅक्टिकली अनुभव आहे. डायरेक्ट सेलिंग मध्ये माझे पण ते गुरु आहेत आणि डायरेक्ट सेलिंगचा खूप गाढा अनुभव त्यांचा असल्यामुळे त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्या समोर त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि या गोष्टी आता आपण किती सिरियसली करतो, प्रॅक्टिकली आपण त्या फील्डमध्ये कशा उतरवतो याच्यावर आपलं सगळं रिझल्ट अवलंबून असणार आहे. त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे आपले अण्णासाहेब गैरे सरांनी पण जे पॉइंट्स आपल्याला सांगितले ते पण अतिशय त्याच्याबरोबर गरजेचे आहेत की आपल्याला सेमिनार, मीटिंग वगैरे या गोष्टीमध्ये वेळ हे करणं गरजेचं आहे. आणि आपल्या टीमला जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिकली गोष्टी कशा दाखवू याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपली टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं बिल्ड होईल.
आणि जे आपलं सगळ्यांचं ड्रीम आहे डायमंड जाण्याचं ते नक्कीच पूर्ण होईल. तर आपण सर्वजण आजच्या मिटिंगला आला सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि पुढच्या मिटिंगला मित्रांनो, यस नक्कीच ही गोष्ट खरी आहे की आपण प्रयत्न करतोय त्यांना आणण्याचे, करत नाही असं बिलकुल कुठलेही लीडर तुम्हाला म्हणणार नाही किंवा मी पण म्हणत नाही. परंतु कुठंतरी आपण थोडंसं कमी पडत असावं म्हणून आपण प्रत्येक जण एक एक व्यक्ती घेऊन येत नाही. तर आपण कुठं कमी पडतो याचा पण थोडासा शोध घेऊ आणि पुढच्या मिटिंगला नक्कीच मित्रांनो आपण एक एक नवीन व्यक्तीला घेऊन येऊच असं आपण शब्द देऊ. त्याचप्रमाणे सोनवणे सरांनी जी गोष्ट सांगितली की ओव्हर पेंट त्याच्यासाठी पण आपल्याला थोडंसं नॉलेज घेतलं तर फार मोठा बिझनेस त्यातनं आपला होऊ शकतो. प्रॅक्टिकली ट्रेनिंग मी पण घेतलं नाही परंतु युट्यूबला वगैरे जे त्याची ट्रेनिंग आहे ते ऐकले तर अतिशय कमी वेळेमध्ये जास्त बिझनेस आपण त्यातनं मिळवू शकतो असं ते एक आपलं प्रोडक्ट आहे. तर सोनवणे सर आल्यानंतर आपण स्पेशल त्यांच्याकडून पण त्याचं ट्रेनिंग नक्कीच मागू आणि त्यांच्या वेळेनुसार आपण त्याचा नक्कीच फायदा करून घेऊ. किरण सरांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल किरण सरांचे खूप खूप आभार आणि आजची होस्टिंग एकदम नंबर 1. ओव्हर टू किरण सर. धन्यवाद सर. आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि खरं तर तुमच्याकडून सुद्धा खूप काही शिकायसारखं आहे. आणि बघा मित्र आज म्हणजे थोडंसं मला वेगळं बोलावं वाटतं की बऱ्याच ठिकाणी चर्चा अशी होती की आरसीएमचे प्रोडक्ट महाग होत आहे. परंतु बघा एकच उदाहरण बघा आपण जर चेक केलं आणि विचारलं तर तपास केला आपण त्याच्यावर अभ्यास केला तर आपल्याला आरसीएमची हेल्थ गार्ड ऑइल जसं विषय मॅडम जर तरी 30 मिनिटाचं व्हिडिओ जर प्रत्येकाने बघितलं तर ते तेल आपल्याला 400-500 रुपये लिटर सुद्धा आपल्याला स्वस्त वाटेल. म्हणजे इतक्या खूप आणि अशा जर वस्तूचा आपण अभ्यास जर केला तर उलट असं व्हायला पाहिजे की किमती 3 पटीने दिसल्या पाहिजे आरसीएमच्या. असं खूप काही एक एक प्रोडक्टचं आपण नॉलेज घेऊ शकतो. तर यानंतर मी इन्व्हाइट करतो नांदगावच्या लेडी लीडर वर्षाजी आडो मॅडम यांना. प्लीज वेलकम मॅम. आपण सुद्धा येऊन थोडा फीडबॅक द्यावा. मॅडम जर कम्फर्टेबल आढाव असेल तर. मॅडम नाही आहेत, अजय मॅडम, अजय सर मॅडम नाही, अच्छा डिस्कनेक्ट झाले. तर ठीक आहे आपल्यांचे सगळ्यांचे आपले एमबीए मास्टर अजयजी गैरे सर यांना मी इन्व्हाइट करतो की सर आपण थोडं मार्गदर्शन आणि डॉक्टर सरांबरोबर थोडंसं फीडबॅक द्या सर. वेलकम सर. जय आरसीएम. खूप खूप धन्यवाद सर मला बोलण्याची संधी दिली. तर सर्वप्रथम डॉक्टर गैरे सरांचे खूप खूप आभार, अभिनंदन. अतिशय आजचं सेशन जर बघितलं तर एक कम्प्लीट पॅकेज आरसीएम अभियानाचं म्हणता येईल. कारण आज बऱ्याचशा गोष्टी सरांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी काही गोष्टी केल्या पाहिजे आणि काही गोष्टी नाही केल्या पाहिजे उदाहरणार्थ अतिशय चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगितल्या, प्रत्येकाला ते समजले असतीलच. बघा आरसीएम मध्ये सक्सेस जर व्हायचं असेल तर आता तुम्हाला वाटतच डॉक्टर गैरे सरांचं नॉलेज घ्यावं, आपल्याला बोलता यायला पाहिजे असं काही नाहीये. त्यातलं सगळ्यात मोठा गुरु जर कुठला असेल ते म्हणजे फील्ड, या सरांनी सांगितले. हे सगळ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिक फील्ड मधून शिकणार आहे. त्यासाठी आपल्याला फील्डवर जाणं फार गरजेचं आहे. फक्त घरी बसून आपण जर अशा मीटिंग अटेंड करत असलो किंवा जर फक्त ट्रेनिंग घेत असलो त्याचा काही उपयोग नाही. तर या गोष्टी सगळ्या फील्ड मधून आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे. तर जास्तीत जास्त सगळ्या पार्टिसिपेटनी फील्डवर करणं गरजेचं आहे. त्यातूनच आपल्याला अनुभव पण मिळणार आहे आणि थोडस जे नॉलेज आज सरांनी आपल्याला सांगितलंय या सगळ्या गोष्टीचा प्रॅक्टिकल अनुभव आपल्याला आज अनुभवायला मिळाला, जसं प्रत्येकाला मिळणार आहे. तर बघा एकदा छोटे छोटे गोष्टी हे सगळं नॉलेज आपल्याला ऑलरेडी घेणारच आहे, पण जोपर्यंत त्याचं ऍक्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार नाही. सक्सेसचा फॉर्म्युलाच आहे तो, नॉलेज इंटू ऍक्शन इज इक्वल टू रिझल्ट. जर आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट घ्यायचा असेल, आपले इन्कम वाढवायचे असेल, पिन लेवल चांगली मोठ्या प्रकारे जनरेट करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला थोडस फील्ड काम करणं गरजेचं आहे. सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या या गोष्टी आरसीएम याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. या प्रत्येकाने जर फॉलो केल्या तर निश्चितच प्रत्येकाच्या याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे. तर अतिशय छान प्रकारे सरांनी आपल्याला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी टिप्स समजून सांगितल्या. त्यानंतर आदरणीय किरण टिळेकर सरांचे मी या ठिकाणी आभार मानेल. मी त्यांना ऑन दी स्पॉट 8 वाजता त्यांना मेसेज केला की सर आजची होस्टिंग तुम्हाला करायची आहे. आणि सर तयार झाले आणि अतिशय छान प्रकारची होस्टिंग सरांनी केली. सरांचे देखील आभार. थोडस बाहेर असल्या प्रवासात असल्यामुळे मीटिंग पहिल्यापासून नाही जॉईन करता आली, थोडं 10 मिनिटं लेट जॉईन झालो. कॅमेरा बंद असला तरी मी पूर्ण मीटिंग या ठिकाणी ऐकलेली आहे. बघा प्रायोरिटी जर द्यायची असेल, सरांनी सांगितले गोष्टी, आज मी देखील थोडंसं प्रवासात होतो, हॉस्पिटलचं काम होतं, तिकडे जाऊन आलो तरी पण मी मीटिंगला प्रायोरिटी दिली, मीटिंग पूर्ण ऐकली. जसं प्रत्येकाने जर आपल्या टीम मध्ये अशी प्रायोरिटी देणारे लोक जनरेट करायचे असेल, तयार करायचे असेल तर आपल्याला त्यांना या गुरुवारच्या मीटिंग मध्ये आणणं फार गरजेचं आहे.
जोपर्यंत आपण याची संख्या वाढवत नाही तोपर्यंत त्याचं आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळणार नाहीये. तर माझी प्रत्येकाला विनंती राहील की आपण दर गुरुवारी येताना कमीत कमी एक नवीन पार्टिसिपेटला, जरी त्याच्या मोबाईल मध्ये जॉईन नाही होता आलं तर आपल्या सोबत त्याला जॉईन एकत्र मीटिंग बसून आपण ऐकू शकतो, जेणेकरून जे नॉलेज आपण या ठिकाणी देतोय ते प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काहीतरी आपल्याला या ठिकाणी मार्ग काढायचा. तर खूप खूप धन्यवाद आज मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल. ओव्हर टू किरण टिळेकर सर. थँक्यू सर. जय हर. धन्यवाद सर. तर वेळ पण खूप झालेला आहे. तर आपण जेवढे पण जमा झालेले पार्टिसिपेट आहे यापैकी कोणाला जर स्वतःवरून बोलण्याची इच्छा असेल किंवा फीडबॅक द्यायची इच्छा असेल तर हँड राईज करू शकता. सर प्रताप डहारे सरांना करा इन्व्हाइट, त्यांचा कॅमेरा पण चालू आहे, ती फीडबॅक देते. हा, प्रताप डहारे सर म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांच्याबरोबर सुद्धा मला थोडा राहण्याचा आणि बोलण्याचा चान्स मिळाला. तर त्यांनी सुद्धा सर थोडा फीडबॅक डॉक्टर वगैरे सांगितलं की आज आपण कशा पद्धतीने बिझनेस. वेलकम सर. प्रताप डहारे सर. प्रताप डहारे सर. हॅलो सर, म्यूट झाला तुम्ही. सर नमस्कार. सर आपल्यापर्यंत आवाज पोहोचलाय हो. माझा सर? बोला सर. सर नमस्कार. खूप खूप धन्यवाद आपल्या गुरुजनांचे की ज्यांनी आज मला स्वतःचे एक मनोगत मांडण्यासाठी आणि एक मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी प्राप्त करून दिली. आणि आजचा दिवस म्हणजे हा गुरुवारचा दिवस आहे. अशा गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक एक गुरु हा भेटतोय आणि या गुरूंचे जे आपण अनुभव ऐकतोय, या गुरूंचे अनुभव जर आपण त्या अनुभवानुसार, ज्या टूल्स नुसार जर आपण चाललो तर नक्कीच आपण या जे काही अभियान चालवतोय, नये भारत का निर्माण म्हणतोय, जे काही आपलं स्वास्थ्य हेल्थचं अभियान जे चालवतोय, त्या अभियानावर आपण नक्कीच यशस्वीरित्या पार होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं गहिरे सरांनी त्यांचे अनुभव आपल्याला सांगितलेत आणि एकदम बेसमेंट लेवलला जाऊन त्यांनी त्यांचे अनुभव आणि त्यांनी त्यांचे टूल्स ते आपल्याला शेअर केलेले आहेत. त्यातल्या त्यात त्यांचं म्हणणं एक महत्वाचं मला आवडलं की तुम्ही खेल के पक्के खिलाडी बनो तभी तो आप खेल का मजा ले पाएंगे. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे खेल के पक्के खिलाडी बनो. आणि खेल के पक्के खिलाडी बनण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काबिल बनो. काबिल बनो, कामयाबी तुम्हारे पीछे भागते भागते और दौड़ते दौड़ते आएगी. तर त्यांच्या या तीन वाक्यांमधनं पूर्ण आजचं सेमिनारचं एक समरी आहे. अशा पद्धतीचे असे मार्गदर्शन जे त्यांनी आपल्यासाठी केलेत, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही नोट्स टूल्स जे काढून ठेवलेत मी, तर हे टूल्स म्हणजे एक कल्पनेच्या बाहेरचे टूल्स आहेत, जे की आपण आज अनुभवलं जरी नसलो तरी त्यांनी या गोष्टी अनुभवल्यात आणि आपल्यापर्यंत शेअर केल्यात. एक एक सिस्टमच्या एक एक प्रॉडक्ट बाबतीत, एक एक ट्रेनिंग बाबतीत त्यांनी आपल्याला एक मोटिवेट केलंय आणि आपल्याला त्या दृष्टिकोनातून ते आपल्याला त्या वेळेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण बिझनेसचा स्टार्ट करतोय आपण ऍज अन एक छोटे बच्चू आहोत. तर आपल्याला ग्रोअप करायचं म्हणलं तर यांनी सांगितल्याप्रमाणे जसे त्यांनी आपल्याला ज्ञान दिलंय त्या ज्ञानावर जर आपण चाललो तर निश्चित आपण यशाची पायरी गाठू शकतो. आणि एक शिखरापर्यंत आपल्याला जर पोहोचायचं ठरवलं तर आपल्याला एक एक पायरीने आपल्याला वरती शिखरापर्यंत पोहोचावं लागेल. तर त्यांनी एक एक पायरी, एक एक टूल, एक एक आपण म्हणू शकतो त्याला एक एक कला म्हणतो आपण त्याला, कलागुण. हे कलागुण आपल्या गुरूंनी आपल्यापर्यंत आज पोहोचवलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे आज गुरुवारच्या दिवशी एकच नाही तर आपले भरपूर सारे असे गुरु आपल्याला मिळतात या दिवशी. त्याबद्दल मी धन्यवाद इच्छितो सर्वांचे आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. किरण तळेकर सरांचे पण मी खूप खूप धन्यवाद करतो. आणि आमचे आदरणीय गुरुजी श्री अण्णासाहेब सर आहेत, तर त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद करतो. या प्लॅटफॉर्मवर त्यांनी मला आणलंय आणि आज मी जरी आरोग्य सेवा जरी काम करत असेल तरी आपल्या या सिस्टमच्या माध्यमातून, या अभियानाच्या माध्यमातून मला एक आरोग्य सेवेची संधी मिळते. त्यामुळं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि अशा पद्धतीचे माझ्यासाठी म्हणावं किंवा माझ्यासारखे बरेचसे आहेत ज्यांना की आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या अभियानावर आपण चांगल्या पद्धतीने रूट तयार करू शकतोय.
आणि करणारच आहोत. या एवढे बोलून धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर प्रताप दहारे सर. मी यानंतर एक मिनिटासाठी जागृती भागवत मॅडम यांना इन्व्हाइट करतो. त्यानंतर सीमा टिळेकर आणि आपल्यामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे ते जर कम्फर्टेबल असेल त्यांच्या अगोदर तर गोकुळ विधाते सर दुबईवरून आहेत ते. सर जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुमचा फीडबॅक देऊ शकता सर, तुमचा अनुभव शेअर करू शकता. वेलकम सर. गोकुळ विधाते सर. गुड मॉर्निंग सर. गुड इव्हनिंग सर. सर आवाज आ रही है मेरी? यस यस सर. ओके सर, मी मराठीतच घेतो, काही प्रॉब्लेम नाही. सगळे मराठीच माणसं आहे. तर आजची मी मीटिंग आहे ना, म्हणजे सुरुवातीपासून अटेंड करतोय. डॉक्टर सरांनी खूप चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं आणि टिळेकर सरांनी पण खूप चांगली होस्टिंग केली. तर खूप धन्यवाद. आणि एक रिझल्ट शो करायचा आहे सर. का म्हणजे ना, आपण जो दुबईमध्ये आपण त्या एका लेडीजसाठी एक मोरिंगाचा शॅम्पू दिला होता सर. टिळेकर सरांनी मला सजेस्ट केला होता. तर त्या शॅम्पू साठी रिझल्ट आलाय सर त्यांना, म्हणजे त्या लेडीजला डॅन्ड्रफ साठी रिझल्ट भेटलाय. यस यस सर. तर थँक्यू सर, धन्यवाद. मी कम्फर्टेबल नव्हतो पण मी बोललो, थोडं ट्रॉपिक मध्ये होतो. यस सर. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. ठीक, ओके. सर बघा सर, हे आपले दुबईला असतात हे गोकुळ विधाते सर. खूप काही आपण आउट ऑफ कंट्री राहून सुद्धा आपला बिझनेस शिकताय आणि इथून प्रोडक्ट दुबईला घेऊन जात आहे. तर त्यांच्याकडून खूप काही शिकायसारखं आहे. बघा इथून भारतातून बाहेर कधी कधी प्रोडक्ट घेऊन जाते, म्हणजे याचा अर्थ आपला बिझनेस कुठपर्यंत काम करतोय आणि प्रोडक्ट कशा आहेत हे कळलं असेल. तर यानंतर जागृती भागवत मॅडम यांना मी इन्व्हाइट करतो की आजचा फीडबॅक द्या सरांचा. वेलकम मॅम. सर्वप्रथम जय आरसीएम सर्वांना. आवाज येतोय सर माझा? यस यस. आजचं सेशन खूपच छान झालं. आज रावसाहेब गैरे सरांनी आज आपल्याला खूपच छान माहिती दिली. सरांनी स्वतःचे अनुभव आणि जे त्यांच्या अनुभवातून जे शिकलेत सर, ते सरांनी खूपच छोट्या छोट्या एकदम म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये जे सरांनी मार्गदर्शन केलं ते खूपच जबरदस्त होतं. नक्कीच सरांचं मार्गदर्शन आम्ही त्यानुसार नक्कीच फॉलो करू आणि सरांनी जी माहिती दिली ती पण खूप सुंदर होती. डॉक्टर किरण टिळेकर सरांनी जे आज प्रोग्रामिंग पोस्टिंग केली ती पण खूप छान होती सर. थँक्यू, धन्यवाद सर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू मॅम. यानंतर सीमा टिळेकर मॅम यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी सुद्धा आपला अनुभव मीटिंगच्या माध्यमातून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि सरांचा फीडबॅक 1 मिनिटामध्ये सांगा. प्लीज वेलकम मॅम सीमा टिळेकर मॅडम. जय आरसीएम सर. जय आरसीएम. सरांनी खूप छान आज मार्गदर्शन केले. सरांचे खरं सांगायचं तर मी म्हणजे 2-3 वेळेस सरांसोबत मीटिंग सरांची ऑफलाईन मीटिंग ऐकलेली पण आहे. त्यानुसार सरांचं म्हणजे मी जेवढं सरांच्या सोबत आपण जेवढं काम करून सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण जर चाललो ना, ती खरंच यशस्वी होऊ. आणि जरा आज तब्येत जरा बरी नाहीये, त्यामुळं नेक्स्ट मीटिंग मध्ये आपण बोलू नक्कीच. थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद सीमा टिळेकर मॅडम. तर आजची मीटिंग खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर रावसाहेब गैरे सरांनी केली, त्यामुळे त्यांचे प्रत्येकदा धन्यवाद सर. सगळ्यात महत्वाचं ही संख्या सर आपण नक्कीच पुढच्या गुरुवारी नांदगावच्या टीम मधून 50 लोक तर राहतील कमीत कमी, असं मी आश्वासन देतो. दुसरी गोष्ट की यामध्ये आपल्याला एक नवीन प्लॅनिंग करायचं तर ते वैयक्तिक बोलू सर आपण, काही अडचण नाही. परंतु आजचा टाइम पण भरपूर झालेला आहे आणि आजची मीटिंग आपण इन्क्लूड करूया. पण त्याच्या अगोदर आपल्या सर्वांची ऑफलाईन सर्व राजकुमारी सोनवणे सरांना मी परत एकदा इन्व्हाइट करतो आणि त्यांनीच ही मीटिंग इन्क्लूड करूया. प्लीज वेलकम सर सोनवणे सर.
थँक्यू सर, धन्यवाद मला परत एकदा बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यांचं फीडबॅक ऐकून खरंच खूप छान वाटलं. दुबईच्या सरांचा रिझल्ट, तुम्ही त्यासाठी त्यांना जे प्रोडक्ट सजेस्ट केले वगैरे, म्हणजे आपण कोणत्या लेवलला काम करतोय सगळ्यांना माहिती आहे आणि काय प्रोडक्टचे रिझल्ट याचं पण सगळ्यांना नॉलेज आहे आणि कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याचं सुद्धा सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहे. फक्त आज ज्या डॉक्टर सरांकडून आपल्याला गोष्टी ऐकायला भेटल्या किंवा जे मार्गदर्शन आपल्याला भेटले त्याचं जर आपण कुठे एक्झिक्युशन केलं नाही तर असे गुरुवारचे प्रोग्राम आपल्याला प्रत्येक गुरुवारी ऐकायला भेटतील. नवीन नवीन लीडर येतील, डॉक्टर सर परत येतील, अण्णासाहेब गैरे सर येतील, आदे सर येतील, बेदरे सर येतील, किरण सर येतील, वर्षा मॅडम सगळे येतील, सगळ्यांचा अनुभव सांगून जातील. पण त्यांच्या अनुभवातून जर आपण काही शिकलो नाही आणि त्या गोष्टी जर आपण फील्डवरती एक्झिक्यूट नाही केल्या तर त्याचा रिझल्ट आपल्याला कधीच नाही भेटणार. तर ट्राय करूया जास्तीत जास्त त्याला एक्झिक्युशन करण्याचा आणि त्या पद्धतीने काम करण्याचा, डुप्लिकेशन करण्याचा. आणि सगळ्यांची अनुमती असेल तर डॉक्टर किरण सर आजच्या प्रोग्रामचं आपण क्लोजिंग करूया. आणि नांदगावचं जसं तुम्ही आता टार्गेट घेतलंय की 50 लोकांना ऍटलिस्ट तुम्ही नेक्स्ट मीटिंगला बसवणार आहे. मला वाटतं नेक्स्ट मीटिंगला म्हणण्यापेक्षा प्रत्येक मीटिंगला माझे 50 लोक असतील असं प्रत्येकाने बोललं आणि त्या पद्धतीने काम केलं तर ही गुरुवारची मीटिंग जे आपण आता 100 लोकांचं लायसन घेतलंय ते आपल्याला भविष्यात 500,000चं घ्यावं लागेल. तर नेक्स्ट म्हणण्यापेक्षा नेहमी होणाऱ्या पुढच्या प्रत्येक मीटिंगला आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू की हा संख्या वाढवायचा आणि प्रत्येक मीटिंगसाठी टार्गेट राहिलं पाहिजे. कारण की फक्त एका गुरुवारी आपण सगळ्यांना बोलून सिस्टम नाही समजू शकत. प्रत्येक गुरुवारी त्यांना सिस्टम मध्ये आणणं गरजेचं आहे. तर थँक्यू, धन्यवाद सर, मला परत एकदा बोलायची संधी दिली. जय आरसीएम सर. Yeah.